प्रकारे जर धर्म वाढला तर मग तो धर्म टिकेल. नुसताच धर्म वाढत राहिला, आम्ही टिळा लावतो, आम्ही गंध लावतो, आमच्या गळ्यात माळ आहे 10 पिढ्यापासून, हा चांगली गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे की. पण ज्ञान नसेल आणि मनाला येईल तसं जर करत असेल तर धर्म कालांतराने नष्ट होतो. जसं तुम्हाला माहिती आहे, शेकडो वर्षांपूर्वी भारत एवढ्या पाठीमागे का पडला? फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 700-800 वर्षापूर्वी जेव्हा मुस्लिमांनी आक्रमण केलं भारतावरती, तेव्हा मुस्लिमांनी जेव्हा आक्रमण केलं, थोडा आवाज वाढवा. त्यावेळेला पहिली गोष्ट केली, तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठ जाळलं. मग काय करायला पाहिजे हेच आम्हाला माहित नाही. मग भोळी भक्ती सुरू झाली आमची, मनाला येईल तसं वागायचं. बरोबर आहे का? हा, आता ठीक. पण त्या ग्रंथ तिकडे आपले होते, 6 महिने ते जळत होत. म्हणजे काय म्हणतात ते, विद्यापीठ होतं. विद्यापीठ म्हणजे सोलापूर विद्यापीठ सारखं नाही, असं फार मोठं. आजही तुम्ही नालंदाला गेला कधी, गयाच्या शेजारी आहे गया, आपण गेलो होतो बिहारमध्ये, नालंदा विद्यापीठ आहे तिकडे. तर ते इतके ग्रंथ होते आपले, त्या ग्रंथामध्ये सगळं काही होतं. 4 वेद आणि बरंच काही, सगळं हे 108 उपनिषद, पुराण, सगळं काही होतं, ते जळालं. नंतर काय करायला पाहिजे, हं, त्याचा काय पत्ताच नाही. त्यामुळे मागं मागं पडत गेलो आपण. आणि ब्रिटिश जेव्हा आले, ब्रिटिशांनी मग पहिलं काम काय केलं? काय केलं? आपले जे काय थोडेफार राहिलेले ग्रंथ होते ते वाचून काढले आणि त्यामध्ये जेवढं काय मिलावट करता येईल तेवढे केली. संस्कृत शिकले, संस्कृत शिकून त्याच्यावरती चुकीची भाष्य लिहिले आणि काही जे काही शोध थोडेफार शिल्लक राहिले होते, काय घावले त्यांना, विदेशात जाऊन त्या लोकांनी तेच शोध लावले ना आपल्याला आणून दिले नंतर. आलं का लक्षात? आणि आपण हो, अमेरिकेने विमानाचा शोध लावला, राईट बंधूंनी लावला, कुठं काय शून्याचा शोध लावला. आधी काही शून्य नव्हता भाई, आपल्याकडे काही शून्य नव्हता. हं? मग ह्याने शून्याचा शोध लावला, त्यांनी लावला, बरंच काय काय काय, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आधी काही नव्हतं का आपल्याकडे? सगळं होतं आपल्याकडे, पण हे आपल्याला माहीत नव्हतं. आणि मग काय झालं, मला सांगायचं आहे की जर धर्म वाढलाय पण ज्ञानच नाहीये लोकांकडे, हा, भगवद्गीता नाहीये, भागवत नाहीये, काय कुठलं उपनिषद नाही, पुराण नाहीये. हा, आम्ही पण देवदेव करतो, आम्ही पण भक्ती करतो, काय करतो मग, माय काय, उठायचा पत्ता नाही, झोपायचा पत्ता नाही, माळा करायचा पत्ता नाही. मग असेच आम्ही भक्त बनतो. आणि जेव्हा आक्रमण येतं की मग आम्ही लगेच, आम्ही आम्हाला नका मारू, आम्ही तुमचा धर्म स्वीकारतो, अल्ला अल्ला म्हणतो. काय तुमचं काय वाचायचं, काय म्हणते त्याला, नाही ते काय म्हणतं की, त्याच हातवर करून काय म्हणतं, नमाज पडतो, सगळं करतो, पण आम्हाला मारू नका गोळ्या. धर्माचं ज्ञान असावं छत्रपती संभाजी महाराजांसारखं, 18 भाषेचं ज्ञान, संस्कृतचे विद्वान पंडित, स्वतः भगवान विष्णूंच्या 24 अवतारावर ग्रंथ लिहिलाय. आणि ते असं संस्कृत वापरलं की भल्या भल्या पंडितांना कळत नाही. आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा लक्षात येते की ते धर्म नाही सोडायचा, कारण धर्म सोडला तर उद्धार नाही होणार, मुक्त नाही होणार, मुक्ती नाही भेटणार. आलं लक्षात? पण या गोष्टीचं ज्ञान नाहीये. म्हणून प्रभुपादांची इच्छा होती की आपण जे काही भक्त बनता तेव्हा तुम्ही वाचावं, हे ग्रंथ वाचावे, याचा अभ्यास करावा रात्रंदिवस, आणि मग तुम्ही माळा कराव्या. मग ते काय, सगळं नामस्मरण करा, सगळं करा, पण माहिती करून करा. का करतोय? या माळेला 108च मणी काय येतो, ही माळ कशाची आहे, त्याचा गुरुमणी कुठला आहे, हे काय ते काय. मग हे हरे कृष्णावाल्यांनी वेगळंच काहीतरी काढलंय म्हणतात लोक, तसं काही नाहीये. हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि काय असतं माहितीये का, महापुरे वादळे होती, मोठे मोठे वृक्ष त्याच्यामध्ये वाहून जातात, आणि काय होतं, लवाळे टिकून राहते. मोठे मोठे वृक्ष पण असतात, ते टिकून जातात, कारण दिसायला फार मोठे आहेत, पण मुळं ते जखडून घेतलेलं नाही त्याने, तसं खाली मुळं घट्ट नाहीये. ते आणि ते नुसतेच फुगलेत, आम्ही भक्त आहे, आम्ही माळकरी आहे, आम्ही हरे कृष्णवाले.
पण आतमध्ये काय भजन साधन करत नाहीत, काय नाहीत. मग मोठं पूर आला की वाहून जातात. मग कोणी म्हटलं कोरोनामध्ये की अंडी खाल्ल्यानंतर कोरोना होत नाही, मग ठीक आहे, आम्ही माळ काढायला तयार आहे. मग आम्ही काय करतो, माळ काढतोय, खातो, पण आम्हाला जगू द्या, हो जगू द्या. मर की एकदाच. जगून काय करणार आहे, तुझा काय उपयोग आहे असल्या लोकांचा? शंड लोकांचा काय उपयोग नाही इथे. मग म्हणून प्रभुपादांची इच्छा होती की तुम्ही जाणून घ्या, जाणून. हे गीता वाचा, भागवत वाचा, नुसतं असं नाही जमणार. स्वतः आपण ते जाणून घ्या आणि मग तुम्हाला किती जरी मोठं संकट आलं, तुमच्यावर कोणी गोळ्या झाडल्या, तुम्हाला मारायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मी सांगितलं शहीद भगतसिंगला जेव्हा विचारण्यात आलं की तुमची शेवट काय, कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय तुम्हाला, आता काय वाटणार आहे, गळ्यात फास अडकवायला लागले तर कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला मृत्यूची भीती नाही का वाटत म्हणले? तुम्ही आता मरणार आहे थोड्या वेळाने. शहीद भगतसिंग म्हणले, अहो तुम्ही मला काय मारताय म्हणले. खिशातनं एक छोटीशी भगवद्गीता काढली आणि भगवद्गीतेमध्ये लिहिलं होतं, नैनम चंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. आत्म्याला जाळलं जाऊ शकत नाही, आत्म्याला मारलं जाऊ शकत नाही, आत्म्याला चाकून कापलं जाऊ शकत नाही, आत्म्याला अग्नीने पेटवलं जाऊ शकत नाही, आत्म्याला पाण्याने भिजवलं जाऊ शकत नाही, आत्म्याला वाऱ्यानं वाळवू शकत नाही, सुकवू शकत नाही. आत्मा मरतच नाही म्हणले ते. मी शरीर नाही, मी आत्मा आहे म्हटले. मला मारूच शकत नाही तुम्ही. आपण काय म्हणलो असो, नाही हो तुमचं पाय धरतो पण मला सोडा बघा तेवढं, लेकरं घरी वाट बघतील. बरोबर आहे की नाही? अजून काय करू सांगा, तुमचा धर्म स्वीकारतो, काय करायचं सांगा, तेवढं सांगा. धर्म प्रधान आहे. धर्म सोडला तर शून्य आहे सगळं. धर्माचं पालन करण्यासाठी मनुष्य जन्मात कुत्री मांजर काही कमी आहेत का? कुत्रे सुद्धा धर्माचं पालन करतात हो, पण मनुष्याने धर्म सोडलाय. आणि त्यामुळे धर्मेण हीन पशुभी समान. महाभारत. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्ये तद पशुभी समान. धर्मो हि तेषाम् अधिको विशेष धर्मेण हीना पशुभी समान. खायचं प्यायचं, मुलं बाळ उत्पन्न करायची, हे तर काय कुत्रे मांजरं पण करतात की. मग मनुष्याचा जन्म का भेटलाय? मनुष्याचा जन्म भेटलेला आहे धर्माचं पालन करण्यासाठी, धर्माने राहण्यासाठी, धर्माने जगण्यासाठी. मग धर्मच आपण पालन करत नाही तर मग आपण मनुष्य नाहीये. आपण काय, द्विपाद पशु, दोन पायाचे प्राणी. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. शिकले का शाळेमध्ये? आपण प्राणी आहे नाही. धर्म टिकला तर सगळं टिकेल आणि आम्ही सुद्धा आनंदाने राहू. धर्माच्या राज्यामध्येच आनंदाने राहू शकतो. रामराज्य धर्माचं राज्य. आलं लक्षात? म्हणून धर्माची फार महत्व आहे. आणि धर्म कधी टिकतो? शास्त्र वाचल्यानंतर, गीता भागवत वाचल्यानंतर. म्हणून सर्वांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, नाही मला आवडत नाही वाचायला. मी एका भक्ताला बरेच वेळेला प्रश्न घेऊन येतात माझ्याकडे मोठे मोठे, मी त्यांना नेहमी एकच उत्तर देतो, तुम्ही भगवद्गीता वाचा. ते म्हणते वेळ नाही. माझ्यापाशी येऊन तास तास बसते, गीता वाच म्हणले की वेळ नाही म्हणते, निघून जाते. कसं करायचं आता? पुन्हा आलं की मी तेच सांगत असतो, गीता वाच. आणि 1000 वेळा आले तर मी तेच सांगणार, गीता वाच. दुसरं काही उत्तरच नाहीये. म्हणून या ठिकाणी प्रभुपादांची इच्छा होती की सगळ्या उपनिषदावर टीका लिहावी, पण त्यांच्याकडे वेळ नव्हता. प्रभुपादांकडं त्यांचं वय झालं होतं, तरी त्यांनी एक छोटस टीका लिहिलेली आहे या उपनिषदावरती. 108 उपनिषद आहेत आणि त्याच्यावर एक टीका लिहिलेली आहे. तर आपले 6 शास्त्र आहेत. तर बदलू शकतो का? पीपीटी घेऊ शकतो ना? बंद पडली नाही ना? ओके, केलं तुम्ही काहीतरी. हे दिसतंय का? लाईट बंद करू द्या. फिकट फिकट दिसतंय. 6 शास्त्र 6 ऋषींनी निर्माण केले किंवा लिहिले, त्यांची सुद्धा नावं आहेत त्याच्यामध्ये. तर महर्षी कणाद, गौतम ऋषी, कपिल ऋषी, पतंजली, जैमिनी आणि वेदव्यास, हे 18 पुराण आहेत. तर पद्मपुराण, विष्णू पुराण, वायुपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नि पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, मत्स्य, ब्रह्म पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण. तर सगळ्यांना माहिती आहे. तर
याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आता याचा आपण अभ्यास करतो, यातला काही भागवत पुराणाचा आपण अभ्यास करतो, बरोबर आहे की नाही? तर काही जणांना गरुड पुराण ही माहिती असेल, 17 नंबरला आहे, बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा. तर गरुड पुराण आहे, ही वेगवेगळी चर्चा केलेली आहे पुराणामध्ये. आणि असं भारतीय विचारामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक आहेत आस्तिक आणि एक आहेत नास्तिक. आस्तिक जे देवाला मानतात ते आस्तिक, दुसरे आहेत ते नास्तिक. म्हणजे शास्त्राच्या आधारे जे मानतात देवाला, देवा आहे बाबा, धर्माच्या आधारे, शास्त्राच्या आधारे ते देवाला मानणारे आस्तिक आणि नास्तिक. पण ते आस्तिक मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, म्हणून आपल्याकडे अनेक मत पंत भेद आहेत की नाही, द्वैत अद्वैत बरंच काही आहे. ते चर्चा आपण नंतर निवांत करू. आणि नास्तिक सुद्धा आहेत, हे सर्वांना माहिती आहे. म्हणजे बुद्धिझम आहे हा नास्तिकवाद आहे. बुद्धाने कसं केलं? एव्हरीथिंग इज झिरो, सर्व काही शून्य आहे, अहिंसा परमो धर्म. तर भगवंताला मानत नाही, स्वरूपाला मानत नाही, स्वतः भगवंतच आहेत, भगवंतचा अवतार आहेत, पण तत्वज्ञानाचा प्रचारच असा केला. मग जैनिझम आहे, चारवाक थेरी आहे. तर आपण हे सगळं वेदांतामध्ये पाहणार आहे. तर मला सांगायचं होतं की आपण हे स्मृती श्रुती हे पण आहे, तर याच्या अंतर्गत हे ग्रंथ येतात, हे उपनिषद वगैरे, तर पुराण तुम्ही समजू शकता या सगळ्या गोष्टी. महाभारत कुठं आलेलं आहे, रामायण कुठं आलेलं आहे, तर हे सगळं श्रुती स्मृतीमध्ये असतं, न्यायामध्ये असतं. तर आज आपण जे उपनिषद शिकणार आहे तर ते श्रुतीच्या अंतर्गत आहे, म्हणजे तत्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे, तत्वज्ञान. तर हे तत्वज्ञान काय आहे, तर याची थोडीशी चर्चा आपल्याला करायची आहे. हरे कृष्ण यज्ञात्वा नेह भूयो अन्य ज्ञात्वा तम अवशिष्यते. भगवद्गीतेमध्ये तुला मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दिव्य सगळं ज्ञान देऊन टाकलेलं आहे अर्जुना, आता तुला काहीच जाणायची गरज नाही भगवद्गीता वाचल्यानंतर, असं भगवंताने स्वतः सांगितलं. मग आता या भगवंताबद्दल आणि त्यांनी जे विश्व निर्माण केलेलं आहे हे कुठं बरं जाणून घ्यावं आम्ही, कुणाला जाऊन विचारायचं, नेमकं कशासाठी आमचा जन्म झालाय, आम्ही काय करायला पाहिजे, असे प्रश्न आम्ही मनुष्य जीवनामध्ये काय करायला पाहिजे, कुठं जाऊन विचारावं आम्ही? तर याची प्रश्नाची उत्तरं मग आपण बघतोय काय, वेगवेगळी माहिती घ्यायची असेल तर वेगळी पुस्तकं आहेत, मेडिकल सायन्सची पुस्तकं आहेत, काही विज्ञानाने भरपूर काय केलेलं आहे, गणिताची पुस्तकं आहेत, इकॉनॉमिक्स आणि काय जॉग्राफी, आयुर्वेद, बरंच काय आहे, सगळं काय आहे ज्ञान भगवंतानी दिलेलं आहे. वेगळं इंजिनिअरिंगचे फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये आहे. पण हे सगळा अभ्यास म्हणजे काही ज्ञान आहे का हो? आमचे गुरु महाराज परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज नेहमी सांगतात, जेवढे काही विद्यालय आहेत ना, तिकडे एक शिडी आणि एक रंगाचा डब्बा घेऊन जायला हवं, आणि त्या विद्यालयाच्या पुढे लिहायला हवं अविद्यालय, लिहून यायला पाहिजे प्रत्येक विद्यालयाच्या पुढे. का? कारण हे विद्यालय काय आम्हाला या दुःखातनं बाहेर काढतात का हो? काढतायत का? हे उलट आम्हाला दुःखामध्ये टाकतायत. त्या विद्यालयामध्ये जर शरीराबद्दल ज्ञान दिलं जाते, चांगलं कसं राहायचं, पैसा कसा कमवायचा, आणि पैसा कमवून सुखी कसं राहायचं, जे कधी होऊ शकत नाही ते ज्ञान आम्हाला विद्यालयामध्ये दिलं जातं. पण आत्म्यासंबंधी ज्ञान कुठं दिलं जात आहे का? शील प्रभुपाद महाराज अमेरिकेमध्ये गेले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना बोलवलं प्रवचन देण्यासाठी, आणि ती जगातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी. मग त्या चान्सलरने सगळं फिरून दाखवलं, स्वामीजी दिस इज बायोलॉजी डिपार्टमेंट, स्वामीजी दिस इज नॅनोलॉजी डिपार्टमेंट, स्वामीजी दिस इज फिजिक्स डिपार्टमेंट, दिस इज केमिस्ट्री, दिस इज मॅथमॅटिक्स. सगळं त्यांनी सांगितलं, हे डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट सगळं त्यांनी सांगितलं स्वामीजींना. आणि ते म्हणले, सगळं युनिव्हर्सिटी फिरून झाली, आणि मग युनिव्हर्सिटी फिरून झाल्यानंतर स्वामीजींनी प्रश्न विचारला, व्हेअर इज द डिपार्टमेंट ऑफ सोल, आत्म्याचं डिपार्टमेंट कुठं आहे म्हणले. म्हणजे चान्सलर म्हटले, वी डोंट हॅव इट, आमच्याकडे ते नाहीये. प्रभुपाद म्हणले, हे सगळं झिरो आहे म्हणले, तुमचं काय उपयोग नाही, जेवढे डिपार्टमेंट तुम्ही खोलले ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये याचा काहीच उपयोग नाही म्हणले. कारण तुमच्याकडे आत्म्याचं डिपार्टमेंट नाही, तुमच्याकडे भगवद्गीता शिकवली जात नाही तुमच्या विद्यालयामध्ये, काय उपयोग म्हणले. कुठं जाऊन म्हणतायत? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन म्हणतायत. आता जाऊन इथं मराठी शाळेत म्हणलं तर मला मारतील. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन प्रोपाद म्हणले त्या चान्सलरला, तुमचं सगळं झिरो आहे म्हणले, तुमच्याकडे आत्म्याचं ज्ञान सांगणार काय पुस्तक आहे का एखादं? पोट भरण्याची कला, हे शाळा शिकल्यामुळे पैसे भेटतात आणि काहीतरी आपण काम करून
पोट भरतो, तसं काही हे पण चुकीचंच आहे खरं तसं बघायला गेलं. चिमणी काय पोट भरते भरत नाही का हो? चिमणी कुठल्या शाळेत शिकायला जाते? चिमणी म्हणजे नाव चिमणी असं नाही. पक्षी, कावळा, चिमणी कुठल्या शाळेमध्ये जातात शिकायला? पण भगवंताने अशी योजना केलेली आहे की चिमणी असो मुंगी असो सर्वांचं पोट भरतं, मग तुमचं आमचं का नाही भरत? फक्त कष्ट करायचं, शाळेमध्ये जायचं, शिकायचं, हे सगळं एक भ्रम तयार केलेला आहे, भ्रम. थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल हे सगळं, कारण हे सगळं तुमच्या विरोधात बोलतोय मी, बरोबर आहे? तुमच्या विरोधात आहे की नाही सगळं? तर हे भौतिक पुस्तकामुळं काय दुःख नष्ट होईल का? बोला की. आणि समजेल का की मनुष्य जीवनाचं काय ध्येय आहे? शाळा कॉलेजमध्ये गेलं तर समजेल का? विसरेल. इथं गुरुजी पण बसलेत, मास्तर लोकही बसलेत, ते जरा डोळं मोठं करून बघतात माझ्याकडे. शाळाच्या विद्यालयाच्या विरोधामध्ये बोलताय तुम्ही. तर शाश्वत आनंद मिळू शकतो का नोकरी भेटल्यानंतर? भगवंत कोण आहे, हे विश्वाची निर्मिती कुणी केली, असे प्रश्न उपस्थित व्हायला हवे. असंच याची माहिती आपल्याला शाळा कॉलेजामध्ये भेटणार नाहीये. तर साक्षात्कार झाला पाहिजे. आणि मी कशासाठी जन्माला आलेलो आहे, मला कुठं जायचं आहे, हे सगळं जर कुणी शिकवत असेल तर त्याला विद्यालय म्हणायला लागेल. मग घरामध्ये तरी आम्हाला कुणी मदत करेल का? आमच्या आजी आजोबा असतील, कुणी असतील, किंवा आमचे काही पुस्तक आहेत मराठी इंग्रजीचे काय, ते मदत करतील का आम्हाला? नाही. कोण मदत करणार आहे आम्हाला? तर कुठलीच पुस्तक आम्हाला मदत करू शकत नाही. तर ज्ञान घ्यायचं असेल तर कुठं जावं लागेल आम्हाला? ह्या भगवंताला शोधायचं आहे, या मनुष्य जीवनाचा उद्देश काय आम्हाला जाणायचं आहे, तर कुठं जावं लागेल आम्हाला? तर शास्त्र काय म्हणते बघा. दिसते का तुम्हाला इकडलं? बरोबर दिसतंय का? वाचता येते का तुम्हाला, का फिक्कट दिसतंय? दिसतंय. तर थोडेसे डोळे मोठे करून बघा. ज्ञान मिळवण्याचे 3 प्रकार सांगितलेले भगवंतानी. हे कशा प्रकारे आपण ज्ञान घेऊ शकतो? पहिला आहे प्रत्यक्ष प्रमाण. तुम्ही काय करू शकता? हात लावू शकता आणि चेक करू शकता ही वस्तू काय आहे आणि सांगू शकता, ते आपण बघूया. दुसरा आहे अनुमान लावू शकता, हे असं असेल बरं का, असं पण ज्ञान घेऊ शकता. आणि तिसरा आहे कुणाकडनं तरी ऐकून त्यावर विश्वास ठेवू शकता. 3 प्रकारे तुम्ही ज्ञान घेऊ शकता. मग आता ते कसं आहे थोडस आपण बघूया. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियाद्वारे जे आपण ज्ञान मिळवतो त्याला प्रत्यक्ष म्हणले. पहिलं इंद्रिय काय? डोळे. डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष एखादी गोष्ट पाहिली तर आपण म्हणू शकतो की याचा रंग गुलाबी आहे, या कपड्याचा रंग कसा आहे? गुलाबी आहे. किंवा मी स्पर्श करून आता मला हार घातला, थोडासा थंड आहे, फ्रीजमध्ये ठेवला तर वाटतं, मी थोडस जज करू शकतो की थंड आहे. स्पर्श, थोडं काय तर खाऊन बघितलं, थंड आहे की गरम आहे, जिभेला मला जाणवू शकतंय, कानाने मी ऐकू शकतोय. पण समस्या काय आहे ते पण आपण बघणार आहे. प्रत्यक्ष ज्ञान हे आपल्या इंद्रियाद्वारे मिळतं. समजलं का सर्वांना? या इंद्रियाद्वारे मिळतं. पण दिसतं तसं, म्हणूनच जग म्हणजे आपण फसतो. जगावर कशाला ढकलताय? आता ते काय आहे होते यामध्ये? काय सफरचंद ग्लासच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे? अनन्या सांग. बाहेर आहे. बाहेर कुठे दिसतंय तुला? कोण सांगतंय? सफरचंद आत आहे का बाहेर आहे ग्लासच्या? बाहेर आहे. पण दिसतंय का बाहेर असं? कुठं दिसतंय? ते दिसतंय आतमध्ये, पण आहे कुठं? बाहेर आहे. सफरचंद बाहेर ठेवलंय पण दिसतंय आतमध्ये. दिसतंय तसं नसतंय ना. आणि म्हणून डोळ्यावर कसं काय विश्वास ठेवू शकता तुम्ही? डोळे सुद्धा धोका देऊ शकतात. डोळ्यांनी प्रत्येक पाहिलेली गोष्ट खरी नाहीये. हा प्रयोग केलाय का नाही 5वी 6वीला? 7वीला कधी केला? आठवतंय काय? काय ठेवले? पाण्यात बुडवलेली काठी मोडलेली आहे, बरोबर आहे का? दिसते का मोडलेली? पण मोडली का खरं? ज्यांनी प्रयोग केलाय शाळेत त्यांना कळणार आहे. काडीत टाकल्यानंतर काय होतं? तसं दिसतं बाहेरनं बघितलं की काडी मोडलेली आहे, काडी सरळच ठेवली असते. ते एक त्याचा सिद्धांत आहे.
तर ते नंतर विचार करू. लक्षात येते का आपल्या? पण असं आहे का ही गाडी सरळच आहे मंडळी. हे अंतर्गोल बहिर्गोल शिकला की नाही तुम्ही आरशाचे प्रकार? हा, म्हणजे आरोड्यामध्ये गेला असाल कधी? ते आहे बनवले सगळं. त्यात कधी कधी असं जाड दिसतो आपण, कधी पातळ दिसतो, कधी ठेंगणा दिसतो, कधी उंच दिसतो. ज्या प्रकारचा आरसा तुमच्या आरशाचे प्रकार आहेत तुमच्या पुढे धरला जाईल तसं तुम्ही दिसणार. तर आपला चेहरा विचित्र दिसू शकतो, पण तसं नसतं. आपण काय जाड पण नसतो, पातळ पण नसतो. आता तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये सांगा बरं? कोण सांगणार? हात वरती करा. तुम्हाला काय दिसते? कप दिसतोय का? कप, 2 कप दिसतील आहे का नाही? हा, मोठं करतो जरा. हा, अविराम काय दिसतंय? कोणाच चेहरा आहे? कोणाच तरी असेल. 2 चेहरे आहेत, पण एकदम पहिल्यांदा बघितलं तर चेहरा दिसला नाही. तर दिसतंय तसं नसेल, ते वेगळं असू शकते काहीतरी. आता हे फार महत्वाचं आहे. हा, तर तुम्हाला तिथं काय दिसतंय बघा. त्या त्या चित्रामध्ये बघा सर्वांनी थोडस एकदम कॉन्सन्ट्रेशनने पहा. काय दिसतंय तुम्हाला? तर वेळ नाही आपल्याकडे, पटपट बघा. एक म्हातारी दिसते. कुणा कुणाला म्हातारी दिसते? हात वरती करा. एक, फक्त एकाला दिसते. तुम्हाला नाही म्हातारी दिसत? तुम्हाला तरुणी दिसते का? हं? म्हातारी नाही? बर, तरुणी कुणा कुणाला दिसते? हात वरती करा. एक खरं प्रामाणिकपणे. नाही, इकडे दिसत नाही का तुम्हाला? हात वर करा ना, म्हणजे मला पुढे जायला बरं. नाही, मी काय काय परत मारणार नाही तुम्हाला. तरुणी किती लोकांना दिसते? हात वरती करा प्रामाणिकपणे. तरुणी 3. नाही नाही, सगळ्याला नाही दिसत गुरुजी. भ्रमात आहेत काही लोक, जे भ्रमात आहेत त्यांना दिसत नाही. प्रामाणिकपणे हात वर करा. तरुणी कोणा कोणाला दिसली? बरं, काही जणांना अजून दिसतील. हात खाली करा. आता म्हातारी किती जणांना दिसली? हात वरती करा खरं खरं प्रामाणिकपणे. 1 2 3 4. बर, तर ज्यांना म्हातारी दिसली नाही ते भ्रमात आहेत. इथं म्हातारी आहे पण तुम्हाला दिसत नाही. मग तुम्ही मान्य केलेलं आहे की मी भ्रमात आहे थोड्या वेळासाठी, बरोबर आहे का? आणि ज्यांना तरुणी दिसली नाही ते पण भ्रमात आहेत. ज्यांना तरुणी दिसली, तरुणी पण आहे तिकडं. थोडस टक लावून बघितले कळत एक तरुणी आहे म्हणून. अहो, चित्रात एवढा गोंधळ आहे, जीवनात किती गोंधळ आहे. गोंधळच गोंधळ, गोंधळात गोंधळ. एकच माणूस भेटले ते अजून समजणे, आयुष्य गेलं. डोळ्यावर विश्वास ठेवायचा. जसं दिसतं तसं नसतं, हे यातनं सिद्ध होतंय. अजून पण काही जणांना तरुणी दिसलेली नाही. नंतर प्रवचन झाल्यानंतर पहा, एवढा वेळ माझ्याकडे नाहीये. एक सुंदर तरुणी या चित्रामध्ये लपलेली आहे. म्हणजे त्यांचं बघा, एवढं कठीण आहे. ज्ञान घ्यायचं एवढं सोपं नाही. आता इथं काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं? कोणाला काय दिसतंय? हा, पण त्रिकोण नाहीच आहे. त्रिकोण काढलाच नाही आम्ही तिकडे, पण दिसतोय तुम्हाला. आम्ही तर ते 3 गोल काढले काळे ना. ऑटोमॅटिक त्रिकोण तयार झालाय, पण त्रिकोण नाही काढला आम्ही. पण तरी पण आम्हाला पहिल्यांदा काय दिसला? म्हणजे जे आहे ते दिसत नाही, ते दिसत नाही ते दिसतंय. दिसायला नाही पाहिजे दिसतंय. तर आपण भ्रमामध्ये असतो. आता जाऊ दे हे सगळं. आता ते चित्र आहे ना, थोडस वेगळं आहे. भरपूर चित्र आहेत असे. सूर्य केवढा आहे? फार लाईट थोडस असल्यामुळे दिसत नाही. एक लाईट बंद होते का? दोन्ही एकदा एकाच बटनावर आहेत? दोन्ही एका बटनावर आहेत ना, मोठ्या लाईट. तर दिसतंय. सूर्य जो आहे, हा सूर्य जेवढा दिसतो तेवढा आहे का हो? तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जर शास्त्र उघडलं, सूर्याचं डायमेन्शन पाहिलं, सूर्य फार मोठा आहे, पण आपल्याला दिसतोय केवढा? एवढासा दिसतो सूर्य. म्हणून तेवढाच आहे का? नाहीये. म्हणून हे ज्ञान डोळ्याने घेतलेलं. हे हात आहे का काय आहे? आजगराचं तोंड आहे रे. पहिल्यांदा बघितलं बघितलं काय कळलं? बघितलं बघितलं काय कळलं? थोडं सापासारखं वाटलं. कोण म्हणते कुत्र्याच तोंड आहे?
विदेशी कुत्रा आहे ते. नेक्स्ट, ध्यानपूर्वक बघा थोडस. तर याच्यामध्ये आपल्याला मी विचारेन त्याने सांगा फक्त की कोणाला काय दिसतंय ते. तर पाठीमाग लोखंडे गुरुजी, तुम्हाला चित्रामध्ये एक वस्तू सांगा काय दिसते, काय पण सांगा. पुरुष. ओके, छान, थँक्यू. तपाशी भाऊसाहेब काय दिसतंय का बघा. नाही, ते दिसतंय की दुसरं काय दिसलं का तुम्हाला? थांबा थांबा थांबा. अनपट भाऊ काय दिसतंय का तुम्हाला बघा? एक समय दिसते तुम्हाला. बर, छान. ओके, हा, माताजींमध्ये कोणी तर सांगा. हा, माझं माताजी काय दिसतं बघा. याच्या व्यतिरिक्त काय? गिटार, गिटार वाजवते. ओके, छान. बर, ती कुठं उभं राहिले केस सोडून? हा, वृद्धाचा पोशाख. ओके, छान. बघा, एक महिला आहे, सुंदर केस तिने सोडलेले आहेत, काळे केस आहेत तिचे, तरुण आहे. कुणा कुणाला दिसले हात वरती करा. ओके, 80% लोकांना दिसले. ओके, छान. ओके, कोळी प्रभू, दारूची बाटली दिसली का तुम्हाला? ज्यांना दारूची बाटली दिसली त्यांनी हात वरती करा. एक, दोन, तीन. बाकी ज्यांना नाही दिसत, लक्ष नाही तुमचं. ठीक आहे. ओके, टोटल किती माणसं या चित्रामध्ये आहेत कोण सांगेल? ओके, 5च्या 5 माणसं ज्यांना दिसली त्यांनी हात वरती करा. अजूनही काही जणांचे हात खाली, म्हणजे तुम्ही भ्रमात आहे. ज्यांचा हात खाली आहे ते भ्रमात आहे, लक्ष नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता जास्त वेळ घ्या, तुम्हाला समजलं मला काय सांगायचंय, कळालं. पुढे बघा. आता आता काय करा, चित्राकडे बघा नुसतं सर्वांनी, सर्वांनी बघा काय होतंय बघा आणि मला सांगा. आता एक मिनिट थांबा. या चित्राकडे सर्वांनी बघायचं आहे आणि मला गणेश गोडसे सांगतील की याच्यामध्ये काळे टिपके आहेत की पांढरे किती आहेत आणि काळे किती आहेत, सांगा. त्यांना बरोबर पकडलेलं आहे मी. काळे किती आहेत आणि पांढरे किती आहेत? थांबा की त्यांना बोलू द्या. पळतंय. हा, अहो हे चित्र आहे, पळतंय कसं काय? हे काय 3D आहे का? नीट बघा, नीट बघा, टक लावून बघा सर्वांनी. धवल बागलपुरी, सांगा काय भानगड आहे? हा, ब्लर होतंय कस काय? आता मी तुम्हाला खरं काय ते सांगतो. हे सगळे पांढरे टिपके आहेत, पण ते असं चित्र बनवलं गेल्यामुळं काय होतंय, नजर अशी फिरली दुसरीकडं की पहिला टिपका काळा वाटतो आणि दुसरा पांढरा वाटतो. बघा, पांढरा असून सुद्धा काळं वाटतंय आणि आपण आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवतोय की नाही नाही हे असंच आहे किंवा असं आहे. तर हे असं का होतंय? तर मला एक सांगायचं होतं की प्रभुपाद महाराजांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे या याची, ईशोपनिषद ग्रंथाची, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष घेतलेलं प्रमाण तर ते चुकीचं असू शकतंय. पुढे येईल आता ते. तर कशामुळे असं होतंय? जे दिसतं तसं नसतं. जेव्हा आपण पाहतो एखादी गोष्ट, पण तसं असेल असं नाही हो. कारण काय, डोळ्याला काही लिमिटेशन्स आहेत. तर 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. हे 4 दोष, प्रत्येक मनुष्यामध्ये 4 दोष आहेत. हे पाठ करा. पहिलं की अपूर्ण इंद्रिय, इम्परफेक्ट सेन्सेस, की आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. हे मान्य आहे का तुम्हाला? का अजून एखादे प्रयोग करूया काय? डोळ्याला काहीतरी लिमिटेशन आहे, पुढे येईलच ते आता. दुसरं, भ्रमात जाण्याची वृत्ती. थोड्या वेळासाठी तुम्ही भ्रमात गेला की नाही, ते होतं काळं पांढरं पण तुम्ही काय म्हणला, काळं आहे. म्हणजे असं भ्रम पैदा होतो, भ्रम. प्रत्येकाला होतो, तुम्हाला होतो, मला होतो, प्रत्येक मनुष्याला होतो. आणि जेवढा मनुष्य जन्माला आले प्रत्येकाची इंद्रिय अपूर्ण आहेत, पूर्ण नाहीत. तिसरं, चुका करण्याची वृत्ती.
प्रत्येक मनुष्य चुका करतो. आणि चौथं, फसवण्याची वृत्ती. प्रत्येक जण फसवतो. तुम्हाला आम्ही नाही कुणाला फसवत, आता कळणार आहे तुम्हाला काय होणार आहे. या 4 गोष्टी प्रत्येक मनुष्यामध्ये आहेत. आणि म्हणून आपण विषय हा चालू आहे आपला की ज्ञान कसं घ्यायचं, मग हे सगळं कुणाकडून शिकायचं, याच्यासाठी ही सही चर्चा चालू आहे. तुम्हाला वाटलं काय चाललंय नेमकं. तर अपूर्ण इंद्रिय आपण एक एक बघूया. आता पहिलं काय, बोला बोला. इंद्रिय अपूर्ण कशी काय आपण डिटेलमध्ये शिकूया. काय आहे हे? डोळा आहे का? कोणाचा आहे? माणसाचा आहे. आपल्या इंद्रियाची आकलन शक्ती किती आहे? आता विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं की मग काय म्हणतात त्याला ते 20 मिली मायक्रॉन, काय 200 मिली मायक्रॉन. तुम्ही काय करा, हे फुल घेतलं मी, आता फुल असं डोळ्यापुढं असं धरायचं. कळलं का फुल आहे म्हणून? काय कळतंय का फुल आहे म्हणून? आणि हे फुल काय करा, पूर्णपणे असं लांब नेऊन टाकलं, लांब असं इथंच पडलं ते, असं बाहेर गेलं तिकडे अजून 100 मीटर अंतर. कळेल का मला ते फुल आहे म्हणून? कळेल का? डोळ्याला मर्यादा आहे की नाही? एक तर असं कुठंतरी पुढं धरलं तरीच लक्षात येणार आहे. कळालं का? पुढं धरलं तरी लक्षात येणार आहे. जास्त जवळ केलं तरी प्रॉब्लेम आहे, जास्त लांब नाही. म्हणजे डोळ्याची रेंज ठरलेली. आलं का लक्षात? सर्वांनी बोलत राहावा. तर डोळ्याचं पण प्रॉब्लेम आहे. भिंतीच्या पलीकडचं दिसतंय का तुम्हाला? हा, कुणाकुणाला दिसतंय? पण शेजारच्या घरात काय चाललंय माहित असतंय तुम्हाला? कशानं कळतं तुम्हाला? ते पण पुढं आहे. तर डोळ्याने आपण पाहू शकत नाही. हे रक्ता मांसापासून बनलेले डोळे आहेत ना, याने आपल्याला समजत नाही. भिंतीच्या पलीकडे हे लिमिटेशन आहे डोळ्याचं. काही वस्तू, काही भाग आपण सोडून देतो. जसं येईल पुढं ते कान. पटपट जायला लागेल आपल्याला, विषय मोठा आहे. आता तुम्ही रेल्वेचं शिट्टी, आता आजकाल तर रेल्वेला शिट्टी नाही, आता इलेक्ट्रॉनिक झाले सगळं. पहिलं रेल्वेची शिट्टी असायची आणि कुकरची शिट्टी. जुन्या काळामध्ये तुमच्या लक्षात येत असेल, एकच वाटायचं. कुकरची शिट्टी आणि रेल्वे शिट्टी आवाजामध्ये फरक कळत नव्हता. 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स एवढी कानाची क्षमता आहे. आता जर मी इथं बोलतोय, हे जर मी एकदम आवाज सोडा जरा मोठा, काहीच ऐकायला येणार नाही. कळलं तुम्हाला? नका नका वाजवा, आपलं सिस्टम बिघडेल. एकदम आवाज वाढवला तरी पण कानाला त्रास होतो, ऐकायला येणार नाही काहीच. आणि एकदम येते काय ऐकायला तुम्हाला? एकदम कमी केलं तर ऐकायला येणार नाही. म्हणजे कानाचं पण ठरलेलं आहे की एवढ्या डेसिबलचा आवाज तुम्ही ऐकू शकताय. म्हणजे कानालाही मर्यादा आहे. कानालाही मर्यादा, डोळ्याला मर्यादा, आणि मग नाकालाही मर्यादा. तर जिभेलाही मर्यादा. बघा कसं फसतो आपण. आता संत्रे खाल्ले तुम्ही, संत्रा आहे ना, आता सीझन आहे संत्र्याचा. संत्रा खायचा आणि वरनं साखर खायची. साखर गोड लागत नाही. साखर कशी लागते? आंबट लागते. आणि संत्रा खावा, संत्रा खाल्ल्यानंतर वरनं लिंबू खावा, तर लिंबू कसं लागतं माहितीये का? गोड लागतं, गोड. करून बघा प्रयोग आता घरी गेल्यानंतर. लिंबू गोड आहे का? पण गोड कसं काय लागतंय? थोड्या वेळासाठी ते भ्रम पैदा करते जीभ, कारण आधी संत्रे खाल्लेला आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून जिभेचा प्रॉब्लेम आहे. हे तुम्ही काय करा, ते बोट आहे ना, आता थंडीचे दिवस आहेत, आजकाल कोण चुलीवर पाणी तापवत नाही, पण जे काय तुमचं गरम पाणी असेल बादलीमध्ये बोट बुडवा. असं बोट बुडवल्यानंतर काय होतं, हाताला गरम पाणी लागतं. मग पहिल्यांदा बोट बुडवलं, नंतर काय करा, थोडं 2 मिनिट थांबा, परत तेच बोट पुन्हा बुडवा. पहिल्यांदा जेवढं गरम लागलं होतं तेवढं पुन्हा लागत नाही का? पाणी तेच आहे, पाणी तेवढंच गरम आहे, पण हाताचं जे तापमान आहे, पहिल्यांदा पूर्ण बोट थंड होतं ना तुमचं, त्यामुळे जास्त गरम लागलं. आणि दुसऱ्यांदा बोटाचं टेम्परेचर, तापमान कमी झाल्यामुळे पुन्हा जेव्हा बोट घातलं तेव्हा तेवढं गरम वाटलं. किती लोकांना कळलं त्यांनी बोट दाखवा मला. असं वर करा. छान लक्षात येते तुमच्या? म्हणजे पाणी काय गरम होतं का? ते
पाणी काय गरम कार झालं का? नाही. प्रॉब्लेम कुठं आहे? बोटामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला स्पर्श केल्यानंतर सुद्धा कधी कधी आपण गफलत होते आपली, की मगाशी गरम होतं आता गार होतं. तर अशा प्रकारे आपली जे पहिलं डोळे, नाक, जीभ आणि त्वचा, कान, हे पंचेंद्रिय जे आहेत ना भगवंताने आपल्याला दिलेली आहेत, याच्या हे अपूर्ण आहेत. हे पूर्ण ज्ञान देऊ शकत नाहीत. तुम्ही 100% सांगू शकत नाही की लिंबू कसा आहे. ते परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्ही आधी दुसरं काय खाल्लं असेल तर त्याचं चव सांगता येणार नाही. आणि म्हणून हे अपूर्ण आहेत इंद्रिय. डोळ्याला पलीकडलं दिसू शकत नाही, आपण सांगू शकत नाही. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं डांबरीवर बघितले काय दिसतंय? पाणी असल्यावर. पाणी असतं का तिकडे? हे भ्रम आहे की नाही? म्हणजे असं लिमिट आहे, काहीतरी लिमिट आहे. आणि दुसरा दोष सर्वांमध्ये आहे. बोला काय लिहिलंय? वाचा की, वाचायला येत नाही? हा. मग आपण काय करतो? भ्रम कसा निर्माण होतो माणसाला ते आज शिकणार आहे आपण. आय 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 दुखतंय, प्रभूजी गोळी आहे का एखादी पेन किलर? मग गोळी दिली एखादी, मग बरं वाटतंय. हे काय होतंय नेमकं? जेव्हा असा विचार करतो आपण की आता माझा रोग बरा होईल किंवा माझा रोग बरा झाला, वेदनाशामक आम्ही गोळी घेतो, तर ते तात्पुरतं तेवढ्या वेळापुरतं त्या गोळीमुळे तुम्हाला थोडासा आराम भेटलेला आहे. ती गोळी जेव्हा त्याचा प्रभाव कमी करेल तेव्हा पुन्हा त्या रोगाची लक्षणं दिसू शकतात. तर औषधानं काय होतं, ती थोड्या वेळापुरती ती समस्या कमी होते किंवा झाकली जाते. तर भ्रम कसा, आता हे चित्र काय एवढी क्लिअर नाही आहेत त्यामुळे पुढे जातो. तर तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात मोठा भ्रम झाला होता एका व्यक्तीला, ज्याने टायटॅनिक नावाचं जहाज बनवलं. तुम्ही ऐकलंय का टायटॅनिक हा शब्द ऐकला? किती जण ऐकला? हात वरती करा. टायटॅनिक नावाचा एक पिक्चर पण आला होता. तर अमेरिकेमध्ये एक टायटॅनिक नावाचं जहाज बनवलेलं. या जहाजाचं वैशिष्ट्य असं होतं मंडळीनो, जहाज बघा सर्वांनी, आता अंधारात उजेडात दिसणार नाही तुम्हाला. तर इतकं सुंदर जहाज होतं हे टायटॅनिक नावाचं. पहिलं जहाज, जगातलं सर्वात मोठं जहाज. आता आजकाल तर भरपूर अशी जहाजं निघालेली आहेत, त्या जहाजामध्ये अख्खं महूद गाव बसू शकते. असे 2 महूद बसू शकतात. एवढी मोठी जहाज आहे. मुंबईमध्ये जातात, विदेशात जातात असे. त्यामध्ये मोठ्या मोठ्या गाड्या बसू शकतात. माणसं 5 स्टार हॉटेल असतात, त्यामध्ये रेस्टॉरंट, त्यामध्ये गेस्ट हाऊस, सगळं राहण्याची व्यवस्था, फिरण्याची व्यवस्था, स्विमिंग टँक, बरंच काही असते त्याच्यामध्ये. क्रूज म्हणतात त्याला, क्रूज. आणि लोक फिरायला जातात त्याच्यामध्ये. तर एक महूद गाव एक कोपऱ्यात बसलं त्या जहाजाच्या. एवढं मोठं जहाज असते. आत्ता आहे, पण तेव्हा ही जेव्हा गोष्ट घडली, टायटॅनिक नावाचं जहाज बनवलं गेलं आणि या जहाज बनवणाऱ्या व्यक्तीला अभिमान झाला. जहाज बनवणाऱ्या व्यक्तीने काय केलं, त्या जहाजावर एक वाक्य लिहिलं की हे जे जहाज आहे, हे जहाज इतकं मजबूत बनवलेलं आहे मी, हे कधीच बुडू शकत नाही. आणि पुढे एक वाक्य लिहिलं त्यांनी, त्या जहाजावर लिहिलं प्रत्यक्षपणे, इव्हन गॉड कॅनॉट सिंक इट. याचा अर्थ असा आहे, देव सुद्धा या जहाजाला बुडवू शकणार नाही. एवढा त्याला अभिमान झाला. आणि त्या जहाजावर लिहिलं त्यांनी स्पष्टपणे, काय लिहिलं? देव जरी आला तरी या जहाजाला बुडवू शकत नाही, असं त्या टायटॅनिक नावाच्या जहाजावर त्यांनी वाक्य लिहिलं होतं. ते जहाज निघालं आणि असं नाही की काय 10-15 दिवस प्रवास केलेला आहे. ते कुठल्या त्या अमेरिकेतनं ते जहाज निघालं आणि दुसऱ्याच दिवशी काय झालं, पुढं बघा काय झालंय ते. एक मोठा हिमनग आडवा आला, बर्फाचा खडा आडवा आला त्यांना. आणि एवढं मोठं जहाज काय झालं, पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालं. देवाला चॅलेंज केलं त्यानं. काय म्हणला? देव सुद्धा जहाज बुडवू शकत नाही असं जहाज आम्ही बनवलेलं आहे म्हणे. तर लिहिलं सुद्धा, त्याला सहन नाही झालं. मनात तरी ठेवायचं, जहाजावर लिहिलंय देव जहाज बुडवू शकत नाही. देव म्हणला आता बघतोस तुला. पूर्णच बुडवलं, जहाजच बुडवलं. आणि फार मोठी, किती लोक मेले? हजारो लोक जलसमाधी. ते किती लोक गेले त्याला अंदाज नाही. पाण्यामध्ये जलसमाधी हजारो म्हणतोय मी. असे एखादा विमानमध्ये क्रॅश झालं अहमदाबादमध्ये, 256 लोक, काय 42 लोक मेले. काहीच नाही. कुठे ट्रेन पलटी झाली आहे 200-250, काहीच नाही. हजारो मध्ये आकडा होता त्यांचा. कारण ते जहाज एवढं मोठं होतं टायटॅनिक.
देवाला आव्हान केलं. हे काय आहे? हा भ्रम तर आहे. भ्रमामध्ये आम्ही पण असंच करतो की नाही? करतो की नाही? एवढा मोठा भ्रम आहे की देव बुडवू शकत नाही. असं कधी होऊ शकतं काय? देवाने ठरवलं तर काही पण होऊ शकतंय. हे तुम्हाला का मान्य नाहीये? म्हणजे तुम्ही भ्रमात आहे. आपण भ्रमामध्ये आहे. फार मोठा भ्रम. समजलं का? भ्रमामध्ये राहतो आपण. आणि आता इथून पुढे महत्वाचं आहे, सगळं लक्षात ठेवा. काय काय झालेलं आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रभुपाद महाराजांनी इथं एक प्रवचन दिलेलं आहे. 6 ऑक्टोबर 1969 कॉन्वे हॉल, लंडन, इंग्लंडमध्ये दिलेलं प्रभुपादांचं प्रवचन आहे. त्यालाच प्रस्तावना म्हणून या ग्रंथाची सुरुवात केलेली आहे. प्रभुपादांनी हे प्रवचन दिले. बंधू आणि भगिनीनो, आजच्या प्रवचनाचा विषय आहे वेदांची शिकवण. वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा संस्कृत धातूचे अनेक अर्थ होत असले तरी शेवटी तात्पर्य एकच आहे. वेद म्हणजे ज्ञान. वेदांची शिकवण हेच मूळ ज्ञान असल्यामुळे तुम्ही स्वीकारलेलं कोणतंही ज्ञान म्हणजेच वेद. बद्ध अवस्थेमध्ये आपल्या ज्ञानामध्ये अनेक उणीवा असतात. बद्ध आणि मुक्त जीवांतील फरक म्हणजे बद्ध जीवात 4 प्रकारचे दोष असतात. पहिला दोष सांगा तुम्ही आता काय? इथं लिहिले चुका करणे. उदाहरणार्थ आता इथं लिहिलेलं आहे. इथं काय दिलंय? भ्रमामुळे आता तुम्ही निघालेला आहे, सत्संग संपलेला आहे आणि तुम्ही निघालेला आहे आणि रस्त्यामध्ये जाताना एक मोठं दाव पडलेलं आहे. थोडासा प्रकाश आहे, थोडासा अंधार आहे, किंवा पांढऱ्या कलरची रस्सी पडलेली आहे. चुकून जर पाय पडला तर साप असल्याचं असं होऊ शकतं की नाही? हा काय? भ्रमामुळे आपल्याला थोडस आहे दोरीच, पण काय वाटतंय? साप असल्यासारखं वाटतंय. तर हे आपल्याकडनं चुका पण होतात कधी कधी आयुष्यामध्ये. कधी कधी नाही, होतातच. मान्य करा. सर्वांनी मान्य करूनच जायचंय बरं का. जर तुमचा काही प्रश्न असेल तर मला तुम्ही भांडू पण शकताय. आता काही वैज्ञानिक आहे, जर ध्यान दिलं तर तुम्हाला समजेल. तुम्ही शाळेत जरी नसला गेला तरी पण कळेल तुम्हाला विज्ञान काय म्हणतंय. एखाद्या गाडीमध्ये ज्याप्रमाणे रेडिएटर असतो की नाही, गरम पाणी थंड करतो, तर त्याप्रमाणे मेंदू जो आहे आपल्या या खोपडीमध्ये, तर या शरीरातलं रक्त थंड करतो, असं शास्त्रज्ञांनी काही वर्षापूर्वी दावा केला होता की मेंदू काय काम करतो? रक्त हे करतो. तर तो चुकीचा ठरला. सत्यापासून लांब असलेलं हे एक असत्याचं विधान होतं. तर पुन्हा सायंटिस्टनीच, त्या वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की खोटं आहे म्हणले हे सगळं. परत ते म्हणले काहीतरी ते इथे एक बारका मेंदू असतो माग, आहे का तुम्हाला? बघा, हात लावून बघा. बारका मेंदू तिथे एक पिच्युटरी ग्लँड नावाची ग्रंथी असते. आता मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही त्याला. तर त्यांनी पण सांगितलं की हे पिच्युटरी ग्लँडच काम आहे म्हणे, मेन तेच आहे, किंवा त्याच्यापासूनच काय होतंय. मग ते पण नंतर गेलं. बरेच सायंटिस्ट आले, वैज्ञानिक आले, काय काय सांगून गेले, पण ऍक्च्युली तसं काय नव्हतंच. आणि चुका केल्या, मोठ्या मोठ्या वैज्ञानिक लोकांनी सुद्धा चुका केल्या. युरोपमध्ये पहिल्यांदा प्लेगची साथ आली, युरोप देशामध्ये. आणि प्लेगची साथ आल्यानंतर वैज्ञानिक म्हणले प्लेग हा मांजरामुळे पसरतो. सरकारने आदेश काढला, जेवढी मांजरं आहेत आपल्या देशामध्ये सगळी मारून टाका. मग मांजरं मारायची मोहीम सुरू झाली आणि एवढी मांजरं मारली गेली, एकही मांजर शिल्लक ठेवलं नाही. जसं कोरोना आल्यानंतर काय केलं? आठवत नाही का तुम्हाला? मांजरं नाही मारली, पण कोंबड्या मारल्या. स्वाईन फ्लू आल्यानंतर मारले असतील. सरकारने आदेश काढला, प्लेग हा मांजरामुळे होतो म्हणून सरकारने मांजरं मारायचा आदेश दिला. सगळी मांजरं मारली. त्या राज्यातले, युरोप मधले सगळे मांजरं मेले. आणि नंतर वैज्ञानिक म्हणले थांबा थोडं, माफ करा आम्हाला. अहो, हा प्लेग मांजरामुळे नाही, उंदरामुळे होतोय. मग आता म्हणले उंदरं मारा. पण उंदरं मारायची म्हणल्यानंतर मांजर सापडू शकते, उंदर कसं सापडेल? उंदरं मारण्यासाठी मांजरांची संख्या वाढवली पाहिजे, पण आता मांजरं ऑलरेडी मारून टाकले होते. त्यामुळे उंदरं मारणं शक्य एवढं नव्हतं. बघा, तिला सापडलंय त्या लहान मुलीला.
बरोबर आहे म्हणते. तर काय चूक केली की नाही? विज्ञान सुद्धा चूक करतंय. हे वैज्ञानिक लोक म्हणजे काही देव नाहीत, लक्षात घ्या. आपण विज्ञानाला सगळं काही धरून बसलोय आणि मग त्यांचे शोध आणि काय रिसर्च घेऊन बसलोय आणि आम्ही प्रगती केली असं समजतोय. खरी प्रगती तर आध्यात्मिक प्रगती आहे. हे चुका प्रत्येकाच्या हातून होतात. तर अशा प्रकारे चूक, फार मोठी चूक केलेली आहे. तर ठीक आहे, चुका करणे हा काय स्वभावच आहे. माणूस हा असा आपण म्हणतो की नाही नेहमी. हा, तर एक चूक केलेली आहे. आता माझ्याकडे बघा, जी प्रभुपादांनी इथे लिहिलेली आहे. आमच्या देशामध्ये महात्मा गांधींना अतिशय महान व्यक्ती मानले जाते, परंतु त्यांनी अनेक चुका केल्या. अगदी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा त्यांच्या सहकार्यांनी त्यांना सावध केले होते. महात्माजी, दिल्लीच्या सभेला जाऊ नका. माझ्या काही मित्रांनी बातमी आणली आहे, तिकडे जाण्यामध्ये धोका आहे. परंतु त्यांनी ऐकलं नाही. ते हट्टाने तिकडेच गेले आणि त्यांची काय झाली? हत्या झाली. महात्मा गांधींची हत्या झाली. महात्मा गांधी, राष्ट्रपती केनेडी यांच्यासारख्या कितीतरी महान व्यक्तींनी चुका केलेल्या आहेत. माणूस चूक करणारच अशा अर्थाची इंग्रजीत म्हण सुद्धा आहे. हा बद्ध जीवातला पहिला दोष आहे. चुका प्रत्येकाकडनं होणार. महात्मा गांधींनी सुद्धा चुका केल्या. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष केनेडी, जॉर्ज केनेडी यांनी पण चुका केल्या. डिटेलमध्ये सांगायला गेलं बरोबर गांधींचंच घेऊया, कारण बाकीचा आपल्याला इतिहास काही माहित नसणार आहे. महात्मा गांधी यांनी अनेक चुका केल्या मोठ्या मोठ्या. याची जाणीव थोडी आपल्याला पाहिजे. जर अर्धवट ज्ञान असेल तर माणूस काय काय करतो. महात्मा गांधी खरंच एक महान व्यक्तिमत्व होऊन गेलं खरं तर, तसं बघायला गेलं तर. त्यांनी प्रयत्न भरपूर केले, त्यांनी त्याग भरपूर केला, पण चुकीच्या मार्गाने केला. मग काय उपयोग झाला त्याचा? प्रभुपाद महाराज हे पूर्वी महात्मा गांधींच्या चळवळीमध्येच होते. जेव्हा त्यांना गुरु भेटले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तेव्हा त्यातून ते बाहेर पडले, कारण त्यांना सत्याची जाणीव झाली. महात्मा गांधींमुळं आता ते काही चर्चा करण्यासारखा विषय नाही ते, पण बऱ्याच गोष्टी घडल्या. भारत आणि पाकिस्तानचे फाळणी हे सगळं झालं, अनेक लोक मारले गेले आणि बऱ्याच काही गोष्टी. आता याच्यामध्ये मतांतर तुमचं असू शकतंय, पण मी त्यात जास्त शिरत नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही परत वाद घालणार की मग असंच केलं तसंच केलं. इवन नथुराम गोडसे सुद्धा महात्मा गांधींना मानायचा. नथुराम गोडसे जेव्हा त्यांना बंदुकीतून गोळ्या घातल्या तेव्हा पाया पडला होता त्यांच्या, आणि तो म्हणाला तुम्ही एक महान व्यक्तिमत्व आहात, पण तुमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. महात्मा गांधींनी भरपूर कष्ट घेतले, त्यांचा उद्देश चांगला होता, पण चुका घडल्या. हा भाग तुम्ही थोडा अभ्यास करा. म्हणले तुम्ही धर्माचा नाश केला. तुम्ही काय म्हणले? सर्व धर्म समभाव आणि गुण्या गोविंदाने राहता येईल इथे, आणि सगळं कॉम्प्रोमाइज करायला गेले म्हणले सगळं, कारण तुम्हाला धर्माचं ज्ञान नाही म्हणले, भगवंताविषयी ज्ञान नाही, नुसतीच गीता घेऊन फिरताय, आणि म्हणून मी तुम्हाला मारतो म्हणले. असं नथुराम गोडसेंचं म्हणणं होतं. कारण व्यक्ती चांगला असू शकतो, उद्देश चांगला असू शकतो, पण मार्ग, त्याचं ज्ञान पाहिजे ना, कुठल्या मार्गाने जायचं, ते कसं करायचं ते. आणि हे कसं दिसून येतं? महात्मा गांधींचं एक चांगलं विधान आहे. महात्मा गांधी नेहमी अशी काखेमध्ये एक पुस्तक घेऊन फिरायचे, त्याचं नाव होतं भगवद्गीता. महात्मा गांधी नेहमी भगवद्गीता घेऊन फिरायचे, आणि महात्मा गांधी लोकांना सांगायचे, माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मला प्रश्न पडतो तेव्हा मी भगवद्गीता उघडतो आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. अगदी बरोबर, यात काहीच डाऊट नाही. तुम्ही जरी उघडली भगवद्गीता, कधी पण उघडा, रात्री 12ला उठून उघडा, आणि तुमच्या आयुष्यात काही जरी समस्या असेल 100% उत्तर भेटणार. नाही उठलं सकाळी माझ्याकडे या, गॅरंटी आहे. असायलाच पाहिजे उत्तर त्या पानावरती. गीता तेवढा ग्रंथ श्रेष्ठ आहे हे महात्मा गांधींनी सुद्धा मान्य केलं होतं, की गीता श्रेष्ठ आहे, गीतेपेक्षा कोणतंच तत्वज्ञान या जगात श्रेष्ठ नाही, हे गांधीजींनी मान्य केलं होतं. पण त्याच्या विरोधामध्ये गांधीजींनी विधानं दिलेली आहेत. महात्मा गांधींचं विधान आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी जर 16,108 लग्न केली असेल तर मी त्याला भगवंत मानत नाही, त्याला एक स्त्री लंपट पुरुष मानतो. असं गांधींचं विधान आहे.
मग काय कळालं गीता वाचून गांधीजींना? हाही मोठा प्रश्न आहे. समजलं का तुम्हाला? दुसरं विधान महात्मा गांधींचं आहे की जर कुरुक्षेत्रावरती जर युद्ध घडलं असेल आणि खरंच जसं महाभारतामध्ये लिहिले की जवळपास 65 करोड सैनिक मारले गेलेत आहेत, एवढी जर लोक मारली गेली असतील तर मी त्याला हिंसा समजतो आणि त्या हिंसेला जबाबदार एकच व्यक्ती आहे, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. आणि त्यामुळं असा हिंसा घडवणारा देव असू शकत नाही, मी त्याला देव मानत नाही. हे महात्मा गांधींचं विधान आहे. काय कळाला कृष्ण त्यांना? समजलं का? आणि मग बरंच मग लोकांनी त्यांना असे अनेक विधान आहेत, पण तुम्हाला जास्त त्रास होईल म्हणून मी सांगत नाही. कारण तुम्ही सगळ्यांना धरून चालणारे लोक आहे. तुम्ही या पक्षाची नाही, त्या पक्षाची नाही. आम्ही काय सर्व धर्म समभाव किंवा अजून काय सेक्युलरिझम वाले तुम्ही सगळे. त्यामुळे मला जास्त बोलायचं नाही त्यामध्ये काय. कारण तुम्ही कुठंच जायला तयार नाही खऱ्या मार्गावरती. तर गांधी काय देव नव्हता आणि मग त्याला महात्मा बनवलं लोकांनी आणि त्यांना काय मग राष्ट्रपिता ही उपाधी दिली. एका संतांना त्यांनी प्रश्न विचारला, अहो देशाचे राष्ट्रपिता आहे, तुम्ही त्यांना असं बोलताय? त्या संतांनी छान उत्तर दिलं. ते संत म्हणले, याच्या आधी काही देश बिन बापाचा होता काय? म्हणले देशच काय, या पूर्ण जगाचा बा बोला विठोबा. या जगाचा बा विठोबा आहे. मग राष्ट्रपिता बनवायची काही गरज नव्हती. लक्षात घ्या, हे सगळे किडे कुठनं निघतात डोक्यातनं? कोणा निघतात? जे गीता भागवत वाचत नाहीत, सत्संग करत नाहीत, त्यांच्या डोक्यातनं सगळे किडे निघतात. तर खरं काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. थोडं सत्य पचवण्याची ताकद लागते. तर एक लक्षात घ्या, माणूस चांगला आहे, उद्देश चांगला आहे, पण प्रोसेस चुकीची आहे. महात्मा गांधींचं एक पुस्तक आहे ब्रह्मचर्याचे प्रयोग म्हणून. म्हणजे ब्रह्मचारी कसं राहायचं असतं हे शास्त्र सांगतंय, ते वाचून राहायला पाहिजे होतं ना. मग त्यांनी वेगळ्याच पद्धतीने ब्रह्मचार्याचे प्रयोग केले. याला काहीच अर्थ नाही. शास्त्र काय बोलतं, गीता भागवत काय बोलतं, म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे, लेट कृष्णा स्पीक. तुम्ही तुमचं तोंड बंद करा, भगवंताला बोलू द्या. श्री भगवान उवाच. गीता भगवंताला बोलू द्या म्हणायचे, श्रीकृष्णाला बोलू द्या. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा थोडा वेळ. आणि लोक काय म्हणतात, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, आय थिंक सो. मला असं वाटतंय, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, माझ्या मतानुसार असं आहे. तुझ्या मताला काय, तुला शेण खा वाटते, जा खा. तुम्हाला काय वाटतंय महत्वाचं नाही. श्रीकृष्णांना काय वाटतं, भगवंतानी ज्यांनी विश्व निर्माण केलंय त्याला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे. हो, मला काय वाटतंय, मला वाटतंय की आता काय वरून उडी मारा, त्याला काय अर्थ आहे का? हो, माझं म्हणणं आहे की सर्वांनी वरून उडी मारावी. आता तुम्ही सर्वांनी, मी सोडून. त्याला काय अर्थ आहे का? मी काही बोलू शकतो. तसं महात्मा गांधी काही करू शकतात. ब्रह्मचर्याचे प्रयोग काही करायची गरज होती का? तर तुम्हाला सांगण्यासारखं नाही. तर तुम्ही प्रयोग शास्त्रामध्ये दिले, ब्रह्मचर्य कसं पालन केलं पाहिजे ते वाचा ना. मग ते असं काहीतरी वेगळं वेगळं तयार करायचं डोक्यातनं निघतात किडे काय तर लोकांच्या. कारण गीतेचं ज्ञान नाहीये, गुरु नाही जीवनाला. गुरु जर असता तर असं घडलं नसतं. लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये हेच घटना घडली. लोकमान्य टिळकांना सुद्धा शेवटी त्यांनी सुद्धा गीतेवर भाष्य लिहिलं मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना, पण अर्ध लिहिलं. कर्मयोगापर्यंत पोहोचले लोकमान्य टिळक, भक्तियोगापर्यंत नाही पोहोचले. आणि शेवटी मृत्यू समयी त्याच्या काही दिवस अगोदर भगवंताच्या कृपेनं लोकमान्य टिळकांनी उडपी संप्रदायामध्ये दीक्षा घेतली. त्यांना गुरु भेटले आणि गुरुनी सांगितलं, तू जे भाष्य लिहिलेलं आहे ते अर्धच आहे, ते पूर्ण नाहीये. गीतेचा खरा अर्थ भक्तियोग आहे. हातात माळ घेऊन जप करायला पाहिजे, हरे कृष्णा 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 हरे हरे. गीता वाचल्यावर हे व्हायला पाहिजे होतं, ते होत नाहीये. याचा अर्थ गीता तुम्हाला समजली नाही. आणि लोकमान्य टिळकांनी मान्य केलं. कारण तो गुरु असल्याशिवाय, योग्य परंपरेमध्ये प्रवेश केल्याशिवाय ज्ञान होत नाही.
उगा आपलं काहीतरी कोणाला तरी मनाला वाटेल तसंच मग काहीतरी करायचं, मग त्याचा शोध लावायचा. हे काय आता गुरुत्वाकर्षणाचे शोध असतील किंवा काय, ते न्यूटन काय नाव त्याचं, हा, न्यूटनने विचार केलाय काय सफरचंद खालीच का पडलं. काय विचार करायची गरज नव्हती, डोकं खालाय माळा करत बसलं चाललं असतं. कारण आपल्या इथं दिलेलं आहे शास्त्रामध्ये सफरचंद खाली का पडतं. मग ते आपण हित वाचलं नाही, पण त्यानं सांगितल्यावर आपल्याला लय पटतंय. सफरचंद खाली का पडतंय? गुरुत्वाकर्षण. गुरु गुरु बल म्हणतात त्याला, काय म्हणतात? तर आद्य गुरु कोण आहे? बलरामजी, भगवान श्रीकृष्णांचे मोठे बंधू बलरामजी. त्यांचं नाव काय आहे? बलराम. भगवंत आहे, भावाचं नाव काय? बल. बल म्हणजे काय? शक्ती. संस्कृत शब्द आहे. राम. राम या शब्दाचा आकार काय? राम शब्दाचा अर्थ आहे आकर्षून घेतो. जो शक्ती, अशी शक्ती जी आकर्षून घेते सगळ्यांना, त्याचं नाव बलराम आहे. आणि हेच बलराम अनंत शिष्य रूपाने खाली आहेत, त्याच्यावर सगळं ब्रह्मांड आहे. अनंत शिष्य डोक्यावर हे ब्रह्मांड आहे सगळं. अलग लक्षात तुमच्या. हे सगळं शास्त्रात दिलेलं आहे. खाली कोण ओढतंय ते आईन्स्टाईनला न्यूटनला बी कळलं नाही. ते नुसते म्हणले की खाली काहीतरी ओढतंय, आणि त्या शक्तीचं नाव गुरुत्वाकर्षण आहे, आणि त्याची किंमत 9.18 एवढं काहीतरी आहे, हे त्यांनी सांगितलं. पण ते बलराम आहेत, आदी शक्तीचा स्त्रोत्र, भगवंताचे भाऊ आहेत बलरामजी. तेच खाली बसलेले आहेत अनंत शिष्य रूपाने. त्यांच्यामुळे हे सगळं ब्रह्मांड व्यवस्थित चाललेलं आहे, बॅलन्स मध्ये चाललेलं आहे, आणि तेच खेचते सर्वांना. नाहीतर इकडे तिकडे पळाला सगळं ब्रह्मांड. म्हणून शास्त्र वाचलं पाहिजे, गीता वाचली पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे. पण आम्ही एवढं काय बाहेरचं वाचतो, तेच खरं वाटतंय आम्हाला सगळं. ते स्टीफन हॉकिंग नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, मेला तर असा होता, आयुष्यभर असाच होता. देव नाही, देर इज नो गॉड, नो गॉड, नो गॉड म्हणून मेला. काय फरक पडला जगाला? आताच मेला, मागच्या 7-8 वर्षापूर्वी. 100 वर्ष जगला, पण काय उपयोग? देव नाही म्हणून मेला, म्हणत म्हणत मेला. देव नाही, काय जगाला फरक पडला? पण देव आहे, कसा आहे, काय आहे. आईन्स्टाईन न्यूटन मानायचे, पण त्यांना कळालं नाही नेमकं कुठं आहे देव. ते म्हणायचे कोणीतरी गॉड नावाचा व्यक्ती असायला पाहिजे, ते मान्य करायचे आईन्स्टाईन न्यूटन. काही सायंटिस्ट देवाला मानणारे होऊन गेले, काही नास्तिक होऊन गेले, काही लोकांनी चुका. आपला विषय हा चालला होता की अनेक लोकांनी चुका केल्या आणि आम्ही त्याचं जीवन जगत राहिलो. तर असं नाही व्हायला पाहिजे होतं. एक महिला होऊन गेली महाराष्ट्रामध्ये, ती श्रीकृष्णाला मानायची, कारण ती इस्कॉनच्या मंदिरात सुद्धा यायची, चांगली फेवरेबल होती, पण तिच्यामध्ये एक दोष होता, चुका करण्याची वृत्ती. मी सांगतोय तुम्हाला, नाव नाही घेत, पण सगळ्याला आदरणीय वंदनीय आहे आपल्या सर्वांसाठी. त्यांनी देह पण सोडला, मध्ये मोठं कार्य केलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये. पण एक चूक त्यांनी केली. काय चूक केली? ते म्हणायचे मी श्रीकृष्णाला मानते, कारण श्रीकृष्णाने 16,000 नारींबरोबर लग्न केलं, ज्यांना वाळीत टाकलं होतं. त्यांना आपलंसं केलं, त्यांना सांभाळून नेलं. पण मी त्या रामाला मानत नाही, त्या रामाने सीतेला वनवासाला पाठवलं, त्या रामामुळे सीतेला वनवास घडला, अशी म्हणायची ती स्त्री. म्हणायची अशी, चांगलं कार्य केलं, पण एक चूक झाली, त्यांना राम कळला नाही. इस्कॉनच्या मंदिरात पण येत होते, पण प्रवचनाला बसत नव्हते, वेळ नव्हता त्यांच्याकडे. प्रवचनाला बसले असतं ते पण कळलं असतं की वनवास का घडला, कसा घडला. चुका सगळ्यांकडनं होत आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी चुका केल्या, नेते मंडळींनी चुका केल्या, पॉलिटिकल लिडर्सनी चुका केल्या, मोठमोठ्या पंतप्रधान लोकांनी चुका केल्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी चुका केल्या, आणि अनेक लोकांनी, वैज्ञानिकांनी सुद्धा चुका केल्या. आणि म्हणून खरं कोण बोलतंय ही चर्चा आपली चालू आहे. खरं एकच आहे, शास्त्र. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवंत गीता आणि भागवतच खरं बोलतंय. बाकीवर विश्वास ठेवू नका, कोण काय म्हणतंय ते, कारण हे चुका करण्याची वृत्ती आहे. आणि शेवटचा मुद्दा आणि आजचा मुद्दा, फसवण्याची वृत्ती. प्रत्येकाने फसवलेलं आहे, एकमेकांना फसवलेलं आहे. आपण सुद्धा फसलो आहे आणि फसवलं गेलेलं आहे. कोण आहे? खूप वर्षापूर्वी
उत्क्रांतीवादावरील पाठ्यपुस्तकामध्ये मनुष्य पूर्वज माकड आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून पिल्टडाउन मानव दाखवायचे. 1912 मध्ये पुराणवस्तू संशोधक ब्रिटिश आईस फिल्टडाउन येथे एक मनुष्य सदृश्य कवटी व एक माकड सदृश्य जबडा सापडला. ही हाडे एकाच प्राण्याची आहेत असे समजून त्यांना एकत्र जोडले गेले व प्राचीन माकड व मनुष्यातल्या संक्रमणाचा दुवा असे म्हणून संग्रहालयामध्ये ठेवले गेले. 1912 पहिली कवटी कोणाची आहे? कोणाची आहे पहिली कवटी? काही नाही, आपल्याला माहित नाही, त्यालाही माहित नाही. ते सगळं बोलायचं आहे, तुम्हाला सांगतो मी. तर हे जे आहे की 1912 हा शोध लागला, विज्ञानाने शोध लावला. काय शोध लावला की एकदा त्यांना एक कवटी सापडली आणि ती कवटी माकडाची होती आणि माकडाची कवटी एक मनुष्याची कवटी. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे दोन्ही मिळत्या जुळत्या आहेत. याचा अर्थ आम्ही पूर्वी माकड होतो, आमचे पूर्वज, आमचा बा आजोबा पणजोबा कोणतरी माकडाचा असेल, त्यांच्यापासून मग आम्ही हळूहळू मनुष्य झालो. असं काही झालंय का हो? असं त्यांनी ते डोक्यात घेतलं आणि मग काय झालं ते वर्णन दिलेलं आहे. आणि मग ती कार्बन टेस्ट केली. कार्बन टेस्ट म्हणजे त्या कवटीची कार्बन टेस्ट केली जाते लायब्ररीमध्ये आणि ते ठरवलं जातं की किती वर्षापूर्वीची कवटी आहे. ते पण काय खरं नसते. म्हणून त्यांनी काय केलं, सांगितलं 10,000 वर्षापूर्वीची कवटी आहे. याचा अर्थ मनुष्य 10,000 वर्षापूर्वी अस्तित्वात होता, त्याच्यापूर्वी नव्हता. आपल्याकडे तर लाखो 2 करोड वर्षापूर्वी रामायण होऊन गेले, प्रभू रामचंद्र येऊन गेले, तेव्हापासूनचा इतिहास आहे. त्याच्या आधी हिरण्यकश्यप येऊन गेला, भगवान नरसिंहदेव येऊन गेले, करोडो वर्षांचा इतिहास आहे. आणि हे काय म्हणतात, एक कवटी सापडली जमिनीत, लायब्ररीमध्ये गेले, बघितलं, कार्बन टेस्ट केले, 10,000 वर्ष. 10,000 वर्षापूर्वी मनुष्य अस्तित्वात होता, त्याच्यापूर्वी काय नव्हतं. मग काय झालं, एक दगड आला, दगडाला दगड घासला आणि आग निर्माण झाली. पहिली आग नव्हतीच. काय आणि मग काय ते, हे आम्ही 4थीच्या पुस्तकात शिकलो सगळं. अजून आहे का मास्तर शाळेत? आहे का शाळेत? तर काय अवघड आहे, शिकवावं लागेल तुम्हाला, सरकार पगार देणार नाही तुम्हाला. आणि मग मी सांगितलं 1953 मध्ये संशोधकांच्या लक्षात आलं की बरंच काय त्यांच्या लक्षात आलं. हे सगळं तुम्हाला सांगण्याचा वेळ नाही माझ्याकडे की कसं काय झालं. त्यात पण दोष दिसून आले. नाही ही जबडा मिळता जुळता नाही, ह्याचंही तुटले त्याचे तुटले, बरंच काय त्यांनी काय सांगितलं. आणि म्हणून मग कधी कधी लोक काय करतात की असे काही वैज्ञानिक असतात, शोध लावतात. मग त्यापैकीच एक वैज्ञानिक होऊन गेला, त्याचं नाव चार्ल्स डार्विन. डार्विनची थेरी आपण ऐकलंय का नाही सगळ्यांनी? अनुकूलन सिद्धांत. इयत्ता 4थी अश्मयुगीन मानव पुस्तक दोऱ्यानं शिवलेलं, आठवतंय का? ते पुस्तक. आणि त्यामध्ये मग ते होमोसिपियन सिपियन निअँडरथल मॅन आणि हे ते आम्ही माकडं होतो पूर्वी, हळू मग ते माकडाची शेपटी रूपांतर मणक्यात झालं आणि 2 पायाचं रूपांतर हातात झालं आणि तो सरळ झाला आणि माणूस झाला. कुठल्या भागवतात दिलंय का, गीतेत दिलंय का हे? आम्ही गीतेला मानणारे लोक, पण आम्ही हे न मानल्यामुळं गीता वाचायला वेळ नाही आम्हाला. पण शाळेतली पुस्तकं अशी वाचली आणि आम्ही हो 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 बरोबर आहे, आम्ही माकडं होतो. माझा बाप माकड, माझा आई माकड, माझा पंजोबा माकड. बंदर की औलाद है हमने ही मान्य किया, हम बंदर की औलाद है. अरे हम ब्रह्मा की औलाद है, हम विठ्ठल की औलाद है. विठू माझा लेकूर बाळा, संगे गोपाळांचा मेळा. हे विसरलो आम्ही. आम्ही माकडाच्या औलाद. असं जग नाचलंय सगळं. आम्ही सुद्धा पेपर दिले, परीक्षा दिल्या याच्यावरती. तर डार्विनने सांगितलं आम्हाला सत्संग नाही, गीता वाचायला नको, भागवत वाचायला नको, आणि माकडाच्या औलाद. बारक्या पोरांना हसू येते. असं तुम्ही फार भाग्यशाली आहे, तुम्हाला माझं प्रवचन ऐकायला मिळते. आयुष्यात कधीच भ्रमात पडणार नाही तुम्ही. आता ह्यांना बाहेर काढायला अवघड आहे, ह्याला किती तरी सांगले पटत नाही. तर अनुमान प्रमाण, कुठलीही गोष्ट
मान्य करायचे असेल तर काय दोन दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो. काही लोक अनुमान लावतात. एक आपण प्रत्यक्ष प्रमाण बघितलं होतं, दिसतं तसं. मग आता हे काय, एखादा खोका पहा आणि त्याच्यामध्ये काय आहे अंदाज लावा. आता इथे बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला अंदाज लावायचा. काय गरज आहे का, म्हणजे काय पण असू शकते ना बॉक्समध्ये. अंदाज लावला तर ते चुकीचंच आहे की, अंदाज लावणंच चुकीचं आहे पहिली गोष्ट. आणि इथं म्हटलंय, इथं काय दिलं, एक दरवाजा दिलाय. त्या बंद खोलीमध्ये आवाज येतोय. कसला आवाज येतोय माहितीये का? भांडण चालू आहे, टीव्हीचा आवाज येतोय, रेडिओ चालू आहे, हाणामारीचा आवाज चालू येतोय आतमध्ये, मधनच गायनाचा आवाज चालू येतोय. काय झाले? अंदाज लावला. काय अंदाज लावला? की आतमध्ये काहीतरी गडबड आहे बाबा. भांडणं चालू आहेत की काय घरामध्ये नवरा बायकोची, काय चालू आहे. पण आतमध्ये काय होतं माहितीये का, एक नाटकाची प्रॅक्टिस चालू असते आतमध्ये. मग ते मारामारी पण असते, गायन पण करत असतात, मधनच काहीतरी बोलत असतात. आत नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे. पण अंदाज काय लावला आपण? काय लावला? भांडण चालू आहे आतमध्ये. लक्ष द्या इकडे, हे फार महत्वाचं. शेवटचा मुद्दा, डार्विनचा सिद्धांत. या सिद्धांताप्रमाणे मनुष्य कुणापासून निर्माण झालेला आहे? माकडापासून. म्हणजे डार्विनचं काय गडबड, काय प्रॉब्लेम, काय डार्विनचा? डार्विन हा देवाला मानणारा व्यक्ती होता. त्याला 16 वर्षाचा एक सुंदर मुलगा होता. अचानकपणे ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मुलगा मारला गेला. डार्विनचा 200 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि मुलगा मारल्यानंतर, आता मूल गेल्यानंतर दुःख हे होतच की हो. पण दुःखामध्ये काही पण करू नये माणसाने. गुरुचा आधार घ्यावा, सत्संगाचा आधार घ्यावा. पण ते भेटलं नाही बिचाऱ्याला. त्याने प्रश्न उपस्थित झाला डार्विनच्या मनामध्ये, त्या देवाचं मी काय वाईट केलं? घरामध्ये काही वाईट घटना घडल्या पहिला देवच दिसतो लोकांना. सत्संगला न येणारे सुद्धा देवाला शिव्या देतात, आणि सत्संगला येणारे सुद्धा असं कसं केलं देवाने. आणि नीतीचा खेळ आहे, प्रत्येकाला जायचा एक दिवशी. कर्माचा सिद्धांत आहे, कुणाला चुकलेलं नाही. पण त्यांनी देवावरती, डार्विनने सुद्धा, त्या देवाचं काय वाटोळं केलं तर मी, त्याने माझा मुलगा मारला. मी तर देवाला मानत होतो, कोणतरी आहे बाबा देव, असं म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो नास्तिक बनला. डोक्यावर परिणाम झाला आणि त्यांनी मग हे कसं काय तयार झालं? देव तर नाही, मग कुणी निर्माण केलं हे सगळं? मनुष्य कुठनं आला? असलं काहीतरी शोध लावायला सुरू केलं. एक पुस्तक लिहिलं, अनुकूलन सिद्धांत. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं, काय लिहिलं? खूप संशोधन केलं, त्याच्या हातात काहीच लागलं नाही. की विश्व कसं निर्माण झालं, पहिला माणूस कधी तयार झाला, काहीच त्याला कळालं नाही. आणि म्हणून ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकामध्ये त्यांनी प्रस्तावना लिहिली त्या डार्विननी. दिसते का तुम्हाला? पहिलं कवा दिसते? माकड आहे का? हळूहळू हळू शेपटी आत गेली का नाही, आणि मणक्यात रूपांतर झालं, आणि मग ती उभा राहिला माणूस. कम्प्युटर चालवतोय बघा, आहे की नाही? आतापर्यंत त्यांनी दाखवलं. असं असं चित्र तुम्ही बघितलेले आहे. मग हे सगळं काय वाचत बसू नका, माझ्याकडे फक्त लक्ष द्या. की त्याचं म्हणणं होतं त्या डार्विनचं, की मला काही 100% गॅरंटी नाहीये, कल्पना शक्तीवरती मी विश्वास ठेवतो. डार्विन म्हणतो, मला काय 100% माहित नाही, माकडापासून आलोय मी, पण मला असं वाटतंय, अकॉर्डिंग इट सीम्स टू बी प्रोबॅबल, असं असण्याची शक्यता आहे. आता मी म्हणलं की या मोबाईलमध्ये बॅलन्स असण्याची शक्यता आहे, किंवा मोबाईल चालू असण्याची शक्यता आहे, तुम्हाला घ्यायला तर घ्या, चालेल की नाही मला माहित नाही. आणि दुसरा एक मोबाईल दिला, हा 100% चालेल, तुम्ही कुठला घेणार? खरं शहाणी असाल तर तो दुसरा घेणार ना, बरोबर आहे की नाही? पण मी म्हणलं की काय गॅरंटी नाही आहे मोबाईलची, बरं का, 10,000 द्या मला, पण चालेल का नाही सांगता येत नाही, घ्याल का? मग डार्विनची थेरी कशी घेतली तुम्ही? डार्विन म्हटला की माकडापासून आलो असण्याची शक्यता आहे, मला 100% गॅरंटी नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि जगाने स्वीकार केलं. जगाने स्वीकार केलं, त्याच्यानंतर लोकांनी त्याच्यावर पीएचड्या केल्या, नोबेल प्राइज मिळाले, आणि नंतर दुसऱ्या वैज्ञानिकाने सिद्ध केलं हे सगळं खोटं आहे म्हणून. आपण काय माकडापासून आलेलो नाही, परत सिद्ध केलंय का वैज्ञानिकाने? तर काय करायचं?
ते पीएचडी केलेली वाया गेली सगळं, त्यांचं आयुष्यच वाया गेलं सगळं ते डार्विनचा अभ्यास करण्यामध्ये. आणि त्यामध्ये एक कल्पना आहे, त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. आणि गीता उघडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. या जगाचा अध्यक्ष मी आहे, माझ्या अध्यक्षतेखाली हे जग चालतं, सगळे ग्रह तारे हे सगळे माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या नजरेवर खेळत आहेत सगळे म्हणले, असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणाले. ते आम्हाला मान्य नाही, 100% सांगतंय, ठासून सांगतंय गीतेमध्ये, ते आम्ही मानायला तयार नाही. पण हे डार्विन म्हणला, मला असं वाटतंय मी माकडापासून आलोय. हो बरोबर आहे, बरोबर, तुमचं बरोबर आहे. म्हणजे गीता मानायला आम्ही तयार नाहीये, पण हे डार्विन वगैरे विज्ञानाची पुस्तक घेऊन बसला ते मानायला तयार आहे आम्ही. कसं करायचं? आणि म्हणून हे डार्विन स्वतःच सांगतोय. आता हे सगळं काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. हे प्लुटो नावाचा ग्रह होता वगैरे वगैरे, हे पाठ्यपुस्तकामध्ये पण आलं होतं, ते धडे पण शिकवले गेले. पण नंतर त्यांना कळलं की हा ग्रह नाही तर हा उपग्रह आहे. म्हणजे एक प्रकारे लोकांची फसवणूक केली शास्त्रज्ञांनी, बरं का. हरे कृष्ण हरे कृष्ण. हा झोपेतनं उठवण्याचा मंत्र आहे. तर हे न्यूज तुम्ही पेपर कटिंग आहे. प्लुटोला ग्रह म्हणून मान्यता मिळणार, म्हणजे परत मान्यता पण मिळाली. नंतर म्हणले नाही नाही नाही, तो ग्रह नाही, तो उपग्रह आहे. म्हणजे ह्यांचंच ऐकत बघा, ह्यांचं काय खरं नाही. त्याचा अभ्यास करायचा, त्यावर पीएचडी करायची, नोबेल प्राइज मिळवायचं, आयुष्य वाया घालून जाणार, आणि परत मेल्यानंतर आपण कळणार की नाही, चुकीचं होतं ते सगळं, जे शिकलो ते चुकीचं होतं. मग कसं करायचंय सगळं? हा एक होतात. आता ते काय, एक देव मासा असतो पाण्यामध्ये, मोठा मासा असतो समुद्रामध्ये. तर एकाने कल्पना मांडली की एकदा एक अस्वल होतं. ते अस्वल आहे ना, ते पाण्यामध्ये गेलं आतमध्ये, आणि त्याला बघायला देव मासा कसा आहे बघायला गेलं. ते हे कोण लिहितंय माहितीये का? मोठे मोठे वैज्ञानिक लिहितायत, लिहून ठेवलंय, ज्यांना आपण लय मानतो विज्ञानामध्ये. एक अस्वल होतं, समुद्राच्या पाण्यामध्ये गेलं, तोंड वासून बसलंय, मासा येईल म्हणून, कसा आहे बघायला देव मासा. बघता बघता तसंच त्याचं स्थिर झालं, आणि त्या देव माशाला बघत 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 हळूहळू हे स्वतःच देव मासा झाला. अशा प्रकारे अस्वलाचा मासा झाला. हरिबो. वाचा, वैज्ञानिकांनी लिहिलंय हे सगळं, थोडा वेळ काढून वाचा. आणि आम्ही म्हणतो हा बरोबर आहे, बरोबर, तुमचं बरोबर आहे. म्हणजे काय, मग तुम्ही ठरवा काय करायचं आता. कुणापासून आलोय ते आम्ही. दिसतंय का तुम्हाला कमळ उगवलंय? ब्रह्मा, आदी जीव ब्रह्मा, महाविष्णूंच्या नाभीतून, गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्माजी आले. त्यांनी तपस्या केली. आणि मग त्या ब्रह्माजींनी, पुढचं सगळं इतिहास तुम्हाला माहित आहे सगळं, कसा जीव निर्माण झाला, पहिलं काय निर्माण केलं ब्रह्माजींनी. तर डार्विनच्या म्हणण्यानुसार 40,000 वर्षापासून आम्ही अस्तित्वामध्ये आहे. पण रामायण तर आमचं करोड वर्षापूर्वीच आहे. त्याचं काय? प्रभू रामचंद्र अस्तित्वामध्ये होतेच की, भगवान नरसिंहदेव होते, सगळं काय होतं. पण आमचं हे लोकांना माहित नाही, दिशाभूल झालेली आहे सगळी. अशा प्रकारे या डार्विन नावाच्या व्यक्तीनं फसवलं. आणि त्याचा सिद्धांत पुन्हा एकदा सांगतो, 2 मिनिटं घेतो अजून. तर त्यांनी सांगितलं डार्विननी की अनुकूलन सिद्धांत कसा होतो, एक होता मासा, आणि त्या माशाने बघितलं बाहेर जमिनीवरती, आणि त्याला वाटलं की आपण त्या जमिनीवरती सरपटावं, आणि हळूच मासा पाण्याच्या बाहेर आला, आणि त्या माशाला पाय फुटले, आणि तो त्याला झाला साप, आणि त्याचा सरपटायला लागला. आणि मग हळूहळू हळू त्या सापाला इच्छा झाली, आकाशामध्ये त्यांनी बघितलं वरती, आणि मला सुद्धा आकाशामध्ये उडता आलं तर. आणि मग त्याला पंख फुटले त्या सापाला, आणि त्या सापाचं रूपांतर पक्ष्यामध्ये झालं. अशा प्रकारे पक्षी तयार झाले. बाई बारकी पोरस हसते पाय, प्रभूजीला हेड लागले म्हणते. पण हे ह्याच्यावर विश्वास ठेवलाय, हे शिकलाय तुम्ही 4थ्या पुस्तकात, अभ्यास केलाय, मार्क मिळवले त्याच्यावरती. आणि मग काय झालं, हे असले सिद्धांत मांडले. परिस्थितीला धरून शरीरामध्ये बदल करून घेतले मनुष्याने किंवा प्राण्याने, त्याला अनुकूलनाचा सिद्धांत असे म्हणतात.
शिकलाय का नाही शाळेमध्ये? एक होतं हरिण आणि ते जंगलामध्ये काय करत होतं, फिरत होतं. अचानक दुष्काळ पडला, मग जंगलातलं खालचं सगळं हिरवं खायचं संपलं, झाडाची पानं पण सगळी संपली खालची. मग त्या हरणाने एका झाडावर पाय ठेवला आणि वरची पानं खायला लागलं, झाडाची हिरवी हिरवी, कारण खाली काही शिल्लक नव्हतं राहिलं. आणि मग वरती पाय ठेवला आणि वरती पानं खायला लागलं, पानं काय तोंडाला येईना, थोडी मान वर केली, थोडी मान वर केली आणि त्या हरणाचं जिराफ झालं. 200 वर्षापूर्वी सुद्धा हेच सांगितलं होतं, पण हसलं नाही कुणी. कारण आमचे सगळं जाळून टाकलं होतं ना, तक्षशिला, नालंदा, सगळी बुद्धी आमची मारून टाकली मुसलमानांनी, ब्रिटिशांनी. आणि आम्ही काही कोण गीता भागवत वाचलं नव्हतं, त्यामुळे काय झालं, आम्ही सुद्धा मान्य केलं की हरणापासून जिराफ झालं म्हणून. पहिलं जिराफ नव्हतं. म्हणजे असे सिद्धांत मांडले, त्याला आम्ही बळी पडलो. त्या डार्विनला प्राइज दिलं, मोठा सायंटिस्ट वैज्ञानिक झाला तो. आणि आम्ही सगळं हे स्वीकार करत गेलो. आम्हाला गीता वाचायची म्हणले, प्रभूजी वेळ नाही आमच्याकडे, वी आर सो बिझी. आम्ही फार व्यस्त आहोत आमच्या संसारिक जीवनामध्ये, आमच्याकडे वेळ नाही, आणि हे वाचायला वेळ आहे तुला असलं. आणि म्हणून यातून हे भ्रम आहे ना, म्हणजे जगाला एक प्रकारे या वैज्ञानिकाने फसवलं आणि आम्हाला भगवंतापासून, पांडुरंगापासून दूर नेलं या वैज्ञानिकाने. अशा वैज्ञानिकाचं काय करायचं? पुरस्कार द्यायचा का त्याला? हा, सरकारने दिला की पुरस्कार, तुम्ही शोध लावला म्हणून. अशा प्रकारे आपण भगवंताचं ऐकावं, भगवद्गीतेचं ऐकावं, भागवताचं ऐकावं, गुरु शिष्य परंपरेतून साधू संतांकडनं ऐकावं. पण आज जे दुःखाचं कारण आहे, कारण आम्ही ह्या वैज्ञानिकांचं ऐकतोय, ज्याने आम्हाला इतकं फसवलं. अहो, ते इंजिनिअरिंग मध्ये तर असं काय तुम्हाला सांगतो, तर मी केले म्हणून मला माहित आहे. एवढं गोड बंगाल, एवढं गोड बंगाल तुम्हाला सांगतो, कशाचा कशाला पत्ता नाही. एक पुस्तक होतं सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये, नाव घेत नाही तुम्हाला, पण ते पुस्तक होतं, एक झेरॉक्स काढायला लायब्ररी जायचं पोरं. मग ती लायब्ररीमध्ये झेरॉक्स काढणारा माणूस होता, आणि त्यानं काय केलं, त्या पुस्तकामध्ये त्याने विचार केला, हे पुस्तक एवढं फेमस आहे, मी काय करतो, ह्या झेरॉक्स सगळ्या ह्या सरच्या नोट्स असतात की नाही, जे हुशार सर असतो की नाही, त्याच्या नोट्स असतात, ते पोरं काय करते, झेरॉक्स काढून घेते ते अभ्यास करायला, म्हणजे तिकडे यायची. त्याने काय केलं माहितीये का, त्या सगळ्या नोट्स वळीला लावल्या, आणि काय केलं, त्या झेरॉक्स काढणाऱ्या माणसानं काय केलं, त्याचं एक पुस्तक बनवलं, स्वतःचं नाव दिलं त्याला, थेअरी ऑफ मशीन म्हणून, आणि ते खाली नाव लिहिलं खुर्मी, आणि त्याने ते पुस्तक पब्लिश केलं. त्या खुर्मीने पब्लिक केलं, होता झेरॉक्स काढणारा, आणि ते पुस्तक सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये फेमस, आणि त्यात मी शिकलो. त्या पुस्तकात 100 चुका, त्या थेअरी ऑफ मशीनच्या पुस्तकामध्ये. कारण काय झालं, त्यानं नुसती पानं गोळा केली, कुठलं पान मागं, कुठलं पान पुढं, त्याचं काय, कुठं कशाचं काय, कशाचं काय, त्याला काय अभ्यास नाही. तुझी झेरॉक्स काढणारा माणूस, त्याला काय माहितीये पुस्तकातलं, इंग्रजीमध्ये लिहिलेलं सगळं, नुसती त्याने झेरॉक्स काढून एक पुस्तक केलं, त्या सगळ्या चुकाच चुका, आणि ते शिकवते शाळेत आम्हाला ओरडू ओरडू. म्हणजे आम्ही ते मान्य केलं, कारण आम्ही अज्ञानामध्ये. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. अर्धवट ज्ञान नेहमी धोकादायक असतं, म्हणून अर्धवट ज्ञान नकोय. पूर्ण ज्ञान घ्यायचं असेल तर गुरुकडे जा, भगवद्गीता वाचा. आणि अर्धवट ज्ञान मग काय झालं, नुकसान किती झालं जगाचं, समाजाचं किती नुकसान झालं. आणि म्हणून प्रभुपाद महाराज म्हणतायत, 4 दोष आमच्यामध्ये सर्वांमध्येच आहेत. सगळ्यांना कळालं का कुठले कुठले दोष आहेत ते? एका पुढे जाईना. हा, हे काय हो, गाढव आहे, अनन्य काय आहे, काय आहे, घाबरले बा. ती माझ्याकडे बघून आता ती हत्तीला गाढव म्हणेल. घाबरू नको, मी काही करणार नाही, तो हत्तीच आहे. काय आहे, आणि किती लोक आहेत तिकडे, 1 2 3 4 5, किती आहेत, 6 आहेत. 6 आंधळे आहेत, त्यांना दिसत नाहीये. मग एक आंधळा कानापाशी जातो आणि म्हणतो, हत्तीचे कान सुपासारखे, हत्तीचे कान सुपासारखे. ठीक आहे, नाही असं नाही म्हणत तो काय म्हणतो, हत्ती कसा आहे, सुपासारखा आहे. कान म्हणत नाही, कारण तो दिसत नाही ना त्याला, ते कुठं बसलाय.
तो म्हणतो हत्ती कसा? सुपासारखा. खाली येतो एक मुलगा हत्तीच्या त्या सुळांना हात लावतो, हत्तीच्या सुळांना, आणि म्हणतो हत्ती कसा आहे? धनुष्यबाणासारखा आहे. आणि एक मुलगा हत्तीच्या सोंडेला हात लावतो आणि काय म्हणतो? हत्ती कसा आहे? सापासारखा आहे. एक मुलगा हत्तीच्या पोटाला हात लावतो आणि म्हणतो हत्ती कसा आहे? भिंतीसारखा. एक मुलगा येतो हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो हत्ती कसा आहे? एक मुलगा येतो आणि हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि म्हणतो काय? हत्ती कसा आहे? दोरीसारखा आहे. हत्ती दोरीसारखा आहे का हो? हत्ती झाडासारखा आहे का? हत्ती भिंतीसारखा आहे का? हत्ती सापासारखा आहे का? हत्ती बाणासारखा आहे का? हत्ती सुपासारखा आहे का? नाही. हत्तीचं एक वेगळंच स्वरूप आहे, पण 6च्या 6 आंधळे आहेत, एकाला पण समजेन हत्ती कसा आहे. तशी आमची अवस्था झालेली आहे. सगळे वैज्ञानिक आले, हा हे विश्व कसं निर्माण झालं, कोणी म्हणते बॉम्बस्फोट झाला, कोणी म्हणते कुठली बिग बँग थेअरी, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, काय काय चाललंय या लोकांची चर्चा चालू आहे. देव आहे का नाही, हे ते सगळेच बेडपट आहेत, सगळे मिळून चर्चा करतात आणि ते आम्ही मान्य करतोय. हे सगळं करण्यापेक्षा आमच्या गावाकडे एक 100 वर्षाचा म्हातारा व्यक्ती आहे, जो लहानपणापासून रामायण ऐकतोय, त्याला जाऊन विचारा, सगळ्या प्रश्नाची उत्तर देईल तो. देव कोण आहे, कोणी निर्माण केलं जग, कुठं काय आहे, कुठं काय, सगळं सांगेल तो. एवढं आमचं शास्त्र श्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे जे आहे आंधळ्याची कथा, तर कोणीच ओळखू शकत नाही. हे सांगण्यासाठी दृष्टी लागते, आणि दृष्टी कोण प्रदान करतं? दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित गुरु. गुरूंच्या माध्यमातून या जगाला समजावं लागतं. आयुष्याला गुरु पाहिजे. स्वतःच म्हणणं मांडून काहीच उपयोग नाही. आणि चक्षुदान दिलो जे जन्मे जन्मे प्रभू सेई. हे दिव्य चक्षु, आम्हाला हे चांगले डोळे, गुरुचे गीता भागवत रूपी डोळे, गुरुरूपी डोळे जर मिळाले, तर आम्ही या जन्मामध्ये काहीतरी लक्षात येईल. आमच्या अधिकृत व्यक्तीकरण श्रवण केलं पाहिजे, भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. त्यांना समजणार. ज्याने वर्षानुवर्ष मेकॅनिकल म्हणून गाडीचं काम केलेलं आहे, त्यालाच कळणार गाडीमध्ये काय फॉल्ट आहे. एका मिनिटात कळतं त्याला गाडी चालवली की. आणि आपण त्याला गाडीच चालवता येत नाही, आणि त्याला जर विचारलं गाडीत काय फॉल्ट झाला, त्याला काय काय कळणार आहे? समजलं तुम्हाला माझ्या भावना? तर अशा प्रकारे आपण भक्तांकडून ऐकलं पाहिजे, गुरूंकडून ऐकलं पाहिजे, कुणाचंही ऐकलं नाही पाहिजे. या समाजामध्ये फार गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि जर वाजवू नको, वाजवायचं वाजव. तर म्हणून आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे, गुरूंकडून ज्ञान घेतलं पाहिजे, आणि वेद ऐकले पाहिजेत. वेदांचं हे शब्द प्रमाण महत्वाचं आहे. एक आहे प्रत्यक्ष प्रमाण, एक आहे अनुमान प्रमाण. प्रत्यक्ष बघितलं तरी गडबड होऊ शकते, अनुमान लावलं तर बघितलं डार्विनने अनुमान लावलं, चुकीचं ठरलं. म्हणून एकच प्रमाण खरं ठरतं, त्याचं नाव आहे शब्द प्रमाण. शब्द प्रमाण हे गुरु परंपरेतनं येतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाने पुढे सांगत 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 ती आता आपल्यापर्यंत आली. अशा प्रकारे ही गीतेचं अध्ययन करावं लागतं. अनेक लोक आहे जगामध्ये गीता वाचतात पण समजत नाही, गांधीजी सारखी गीता समजत नाही, त्याला सत्संगाला यावं लागतं. घरी बसून गीता कळणार नाही, काहीतरी वेगळाच अर्थ काढणार तुम्ही. आणि त्यामुळे हे शब्द प्रमाणावरती लक्ष ठेवा, की आपण आपल्याला जर विचारायचं आहे माझे वडील कोण आहेत, तर आपण DNA टेस्ट करूया का हो? DNA टेस्ट करायची म्हटलं तर कमीत कमी ते सगळ्या पेशीज चेक करायला 800 वर्ष लागतात. किती? एक्झॅक्ट तुमचा बाप कोण आहे कळायचं म्हटलं तर. पण साधा सरळ उपाय आहे, आईला जाऊन विचारा माझा बाप कोण आहे. तसं तुम्हाला जर विचारलं देव कोण आहे, सरळ मार्ग आहे, गीतेला उघडा बघा. गीता म्हणजे आपल्या आई वडिलाप्रमाणे आहे. भगवद्गीता उघडाने विचारा, हे उपनिषद उघडाने विचारा, देव कोण आहे, या जगाचा मालक कोण आहे. अशा प्रकारे कुठल्याही विज्ञानाला विचारायची गरज नाही. आपण योग्य गुरु परंपरेमध्ये तेने ब्रह्म आदि हृदया कवये मुह्यंती यत् सूरया. ब्रह्माजीनी, भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माजीच्या हृदयामध्ये ज्ञान प्रकट केलं. माहिती आहे का ना तुम्हाला हे सगळ्या गोष्टी?
आणि त्या ब्रह्माजीने ते ज्ञान नारदाला सांगितलं, नारदांनी ते ज्ञान व्यासदेवांना सांगितलं, आणि मग ते असं पुढं पुढं करत शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं, आणि ते खाली येत येत मग ते चैतन्य महाप्रभू आपल्या परंपरेमध्ये, गौडीय परंपरेमध्ये जर म्हटलं तर मग ते प्रभुपाद महाराजांपर्यंत आले. सगळं तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि प्रभुपाद महाराजांकडून मग खाली आले, तिकडून आता मी तुम्हाला सांगत आहे ही गुरु शिष्य परंपरा आहे. म्हणून कुठल्याही परंपरेमध्ये, कुठल्याही कीर्तनाला, कुठल्याही प्रवचनाला, कुठेही जरी गेला, पहिला प्रश्न विचारला तुमचा गुरु कोण आहे. त्या महाराजाला गुरु असावा, नाही तर लावलं धोतर, लावला टिळा, शिंडी वाढवली, थोडासा गळ्यात हार माळा घातली की झाला महाराज. असले महाराज काय कामाचे, नरकात घेऊन जाणार महाराज तुम्हाला, तोही जाणार आणि तुम्हाला घेऊन जाणार. त्या महाराजाला विचारायला हवं तुमची परंपरा कोणती. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली कोण माळिकेची. हे कशाला लिहिले, उगाच लिहिले का. कुठल्याही परंपरेमध्ये गेल्यानंतर ते महाराज कोण आहेत त्यांना विचारावं, मग ते खरं सांगतात की काय भगवद्गीता त्यांच्या गुरुनी त्यांना शिकवलेली असते, त्यांच्या गुरुनी त्यांना शिकवलेली असते. अशा प्रकारे गुरु परंपरेमध्येच ज्ञान घ्यावं लागतं, भक्ती करावी लागते. असं उठ सूट कुठल्याही प्रवचनाला, कुठं सत्संग चाललाय चला, कुठं बैठक चालली चला, जाऊन बसा मागं निवांत, घरी काय कर्म नाही म्हणून, बारकी लेकरं लय ताप देते म्हणून म्हातारे लोक इथून बस. ह्याला काय अर्थ आहे, समजलं का तुम्हाला. ते गुरु परंपरेमध्ये पाहिजे. भलेही फार मोठा योगी असेल, भोगी असेल, रोगी, कोण जो कोणी असेल ते, श्री श्री 8, 108, 1008 किती बी लावा त्याला, पण जर जो परंपरेत नसेल, त्याला गुरु नसेल तर फार अवघड आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले, योग याग सिद्धी हे जे सगळं आहे हे काय अवघड नाहीये, ते कोणालाही मिळू शकते. 12 वर्ष जाऊन बिना गुरुचं हिमालयात जाऊन बसा, काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला भल्या भल्या सिद्धी प्राप्त होती. ते काही मोठी गोष्ट नाहीये. पण योग्य गुरु जर पाहिजे असेल तुम्हाला, तर काय करावं लागेल, ही परंपरा शोधावी लागेल. आणि म्हणून परंपरेतनं ज्ञान घ्या, योग्य गुरुचा शोध घ्या आणि त्यांना शरण जावा, भगवद्गीता वाचा. त्या गुरुवर विश्वास ठेवू नका लगेच, पहिले तुम्ही पण काहीतरी वाचा. नाही नाही, आमचे महाराज फार मोठे, 1008, 1008. अरे सगळं मान्य, तुझा महाराज लय मोठा आहे, तुमची परंपरा लय मोठी आहे, मान्य, गादी मोठी, मठ मोठा, सगळं, त्या महाराजचं पोट सुद्धा मोठं, सगळं मान्य आहे आम्हाला. पण तू पण गीता वाच ना थोडीशी. तो महाराज बरोबर आहे का ते गीतेत दिलेलं आहे ना, थोडा वेळ दे त्या गीता वाचायला. ते गीता भागवत तू पण वाच. असं कोण म्हणतंय, भगवंत म्हणताय. गुरु, साधू, शास्त्र, तुम्हाला जर तो महाराज गुरु योग्य आहे का नाही चेक करावं लागतं आधी, परंपरेत आहे की नाही, ते कुठं दिले हे वाचावं लागतं. म्हणजे हे वाचणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. मोकळ्यात विश्वास ठेवू नका. तुम्ही मला एखादा प्रश्न विचारा की महाराज हे कुठं लिहिले, मी लगेच सांगेन की इथे अमक्या अमक्या ठिकाणी लिहिले. असं ते महाराजाला सांगता आलं पाहिजे, कुठं लिहिलंय, काय लिहिलंय, तुमचे गुरु कोण, तुमचे गुरु कोण. अशा प्रकारे हे ज्ञान भगवंतापासून खाली 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 येतं आणि त्याचा आपण स्वीकार करायचा असतो आणि मग आपलं कल्याण होतं. असं उठून मध्येच काहीतरी आपलं काढलं की मग लोकांना, आओ गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, तरी सुद्धा लोकांना शंका येते देवावरती. हो, त्यांना काय नाही, सगळं रिमिक्स झालेलं आहे. ते विज्ञान, अध्यात्म त्यांना काहीच कळत नाही. काल एक माणूस मला भेटला, मी काल वर्ष श्राद्धाला गेलो होतो आणि आमचं वारकरी भक्तांचं कीर्तन होतं. कीर्तन झालं आणि ते विनेकरी माणूस होता, आणि विनेकरी माणूस माझ्याकडे आला. महाराज म्हणला, ते हरे कृष्ण मला तुमचं लय भारी आहे बघा म्हणलं. म्हणलं काय झालं, तर आपलं सगळं एकच आहे म्हणलंय, भारी काय नाही, भारी काय नाही म्हणलं, एकच आहे, वारकरी परंपरा ह्यात सगळं एकसारखंच आहे म्हणलं, वेगळं काय म्हटलं. नाही लय भारी आहे म्हणलं, मी सुद्धा राहिलोय म्हणलं तुमच्या मंदिरात 1 महिना तरुण असताना पुण्याच्या मंदिरात. म्हणलं बरं, चांगली गोष्ट आहे, मग सगळं माहित असेल म्हणलं तुम्हाला. ते काय तेवढ्यात म्हणलं, महाराज बघा म्हणलं ह्यांच्याकडे लय नियम कडक आहेत म्हणलं, तंबाखू सुद्धा चालत नाही म्हणलं, तंबाखू सुद्धा चालत नाही. अरे आता मी डोक्याला हात लावला, म्हणलं हा तर सगळीकडेच नियम आहे की म्हणलं, हा काय नियम काही नवीन आहे का, वारकऱ्याला तंबाखू चालते का, कोणालाच चालत नाही, कुठल्याच धर्माला, कुठल्याच पंथाला चालत नाही तंबाखू. हे म्हणला महाराज तुमचे, आणि मी म्हणलं मग तेवढ्यासाठी सोडलं का मंदिर म्हणलं तुम्ही. नाही ते नाही, ते पण मी मॅनेज केलं म्हणला, महिनाभर कंट्रोल केलं म्हणला, पण एक तुमचं मला पटलं नाही म्हणलं. काय म्हणलं, काय झालं,
आता जे घरी राहतात त्यांचं काय नाही एवढं, पण जे मंदिरात राहायचं म्हटल्यानंतर स्वच्छता लागतेच की हो. आमचा नियम काय, टॉयलेटला गेले की आम्ही आंघोळ करतो. ती म्हणला मला खायला घालते ती म्हणला भरपूर त्या इस्कॉन मध्ये, काय पाहिजे ती खावा, पिझ्झा बर्गर सगळं मिळते म्हणलं, आईस्क्रीम सुद्धा. मग मला लागायचं म्हणलं 2 नंबरला सारखंच. आणि 2 नंबरला गेले तिथले प्रभूजी म्हणायचे की आंघोळ कर. टॉयलेटला गेला की माझी आंघोळ कर. दिवसातनं 5-6 वेळा आंघोळ कर. वैतागलो म्हणला, मी पळून झालो म्हणला. मी त्यांना समजावून सांगितलं हे नियम इस्कॉनचे नाही आहेत, हे हरे कृष्णावाल्यांनी तयार नाही केलेलं आहे सगळं. हे शास्त्र बोलतंय, हे शास्त्र बोलतंय, लिहिलंय हे सगळं. हे काही कुठल्या महाराजांना, प्रभुपाद महाराजांनी कुणी तयार केलेलं नाहीये. हे गीतेत दिले, भागवतात दिले, पुराणात दिले, वाचा जरा कळेल. हे कुठल्या धर्माचे, आपल्या पंथाचे नियम नाहीत. हा हा हे शुची मुची सगळं हे दिलेलं आहे शास्त्रामध्ये. एक पूजा कशी करायला पाहिजे, स्वच्छता कसं राहायला पाहिजे, वगैरे वगैरे. देवाची पूजा करताना आंघोळ केली पाहिजे, थोडंसं नियमाचं पालन केलं पाहिजे आपण. पण ते मग त्यांना म्हणलं, त्यांच्या डोक्यात ते बसलं होतं की आमच्यात चालते. मी म्हणलं तुमच्यात सुद्धा चालत नाही म्हटलं. त्यांना मी समजावून सांगितलं व्यवस्थित. मग असं आहे की लोकांना भक्ती पाहिजे, पण आपल्या मनाप्रमाणे पाहिजे. असं कधीच होणार नाही, आणि भगवत प्राप्ती कधीच होणार नाही. भक्ती करायची असेल तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कशात सांगितलंय सर? भगवद्गीतेनुसार भक्ती करायची. आणि हे आता आपलं फक्त सुरुवात झालेली आहे प्रस्तावनेला, आणि त्याच्यावर एक प्रवचन आपलं झालेलं आहे या ग्रंथाचं. श्री ईशोपनिषद की, श्रील प्रभुपाद महाराज की, गौर प्रेमानंदे.